छत्रपती शिवाजी महाराज की जय. एका मंचावरती दोघे जण आहोत, पण देवाकडे दोघांच्या प्रार्थना वेगळ्या आहेत. त्यांची आज अशी इच्छा असली पाहिजे की छान मनमोकळं बोललं पाहिजे, आणि माझी देवाकडे अशी इच्छा आहे, देवा मला आज कमी बोलण्याची बुद्धी दे, म्हणजे आपल्याला त्यांचं नीट ऐकता येईल. माझे मित्र अधिवक्ता प्रथमेशजी सोमण यांना एक खूप आगळा वेगळा कल्पकतेनं जे त्यांच्या कॉलेज दिवसापासून मी अनुभवतोय की काहीतरी समाजाला वेगळं पुरवण्याची त्यांची वृत्ती आहे, ध्यास आहे. तसाच एक चांगला वेगळा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला, त्यात मला मुलाखत घेण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. आपलं पनवेलकरांचं असं भाग्य आहे की रसाळ साहेब आज इथे आपल्याला उपलब्ध आहेत. पनवेलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, आणि एक आगळा वेगळा अधिकारी, सरकारी अधिकारी आज आपण सगळे जण पुढचे 1.5-2 तास अनुभवणार आहोत. मी खूप मनापासून त्यांचं स्वागत करतो. कुठून सुरुवात करायची? गडकोट किल्ले, सगळा प्रवास, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी, पनवेलमधलं काम, अमरनाथमधलं काम, खूप मोठा विषय. सुरुवात कुठून करायची? एक छोटासा किस्सा सांगून पुढे होतो. मी तुम्हाला शब्द देतो, मुलाखतीमधलं माझं संभाषण फक्त 10% असणार, 90% जबाबदारी साहेबांकडे असणार. कुठून सुरुवात करायची? आषाढी एकादशी झाली ना आत्ता, काल परवा. एक कीर्तनकार सांगत होते की त्याला कोणीतरी विचारलं किती वर्षाची परंपरा आहे तुम्हाला. ते म्हणाले माझं वय 80 आहे आणि मी 81 वेळा वारी केली आहे. आपल्या मनात विचार आला कुठल्या तरी वर्षी डबल गेलेली की काय. त्यांचं पुढचं वाक्य असं होतं की माझी पहिली वारी आईच्या पोटात असताना झाली. तर माणूस कळणं म्हणजे आम्ही 2-3 वर्ष साहेबांना बघितलं आणि आम्हाला सगळे साहेब कळले असं नाही होत, तर त्या मुळापर्यंत जायला लागतं. आनंदाची गोष्ट अशी आहे की सारं कुटुंब आज समोर बसलं आहे. मी त्यांनाही प्रणाम करतो आणि मूळ विषयाकडे जातो. जुन्या काळातली लोक बघा कशी, हल्ली तरुण पिढीमध्ये थोडंसं असं गडबड असते की जास्ती मोकळेपणाने बोलत नाही. वयस्कर माणसं भेटली की विचारायला सुरुवात करतात, घरी कोण कोण, नोकरी कुठे करतोस, पगार किती आहे. मी नाही विचारणार, पण आपला मूळ जिल्हा कुठला, प्राथमिक शिक्षण कसं झालं, इथपासून आपण सुरुवात करूया. आपल्या गावापासून सुरुवात करूया. सर्वांना नमस्कार. या ठिकाणी ही मुलाखत किंवा गप्पा ऐकण्यासाठी किंवा गप्पा मारण्यासाठी आपण आलेले सगळेजण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. माझं तसं मूळ गाव म्हसवड आहे. म्हसवड हे चांगल्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे आणि वाईट कामासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. संताजी घोरपडेंचं जी हत्या झाली ती म्हसवड शहरामध्ये झाली, आणि माझा जन्म, बालपण हे सगळं गेलं तर पुसेगावला. गडकिल्ल्यांचा प्रवास जो सुरू होतो ना तो पुसेगावमधूनच सुरू होतो. पुसेगाव हे सातारा जिल्ह्यामध्येच आहे, आणि लहानपण, किल्ले पाहणं, किल्ल्याची आवड निर्माण होणं हे सगळं पुसेगाव या गावात घडलं. एक किस्सा सांगतो लहानपणीचा की आमचं जे घर होतं 2 मजली घर होतं, भाड्याचं होतं अर्थात. ते माझे वडील शिक्षक होते सियागिरी विद्यालयामध्ये, रे शिक्षण संस्थेच्या. वरच्या मजल्यावर गेल्यानंतर ते पश्चिमेला ओढणारी खिडकी असायची आणि ती कायम बंद असायची. आमचे घरमालक जे होते ते अतिशय कडक, आम्ही त्यांना DYSP म्हणायचो. म्हातारे होते, मला वाटते इथं कोण पोलीस नसावे, आम्ही त्यांना DYSP म्हणायचो. आणि त्यांचा एक नियम होता की त्या खिडकीला लावलेला पत्रा कधी काढायचा नाही. त्या खिडकीच्या फटीतून मला अशी बारीकशी फट होती, त्यातून वर्धनगड किल्ला दिसायचा. आमच्या पुसेगावपासून एकदम जवळचा किल्ला होता. ते फक्त उन्हाळ्यामध्ये मार्च, एप्रिल आणि मेपर्यंतच तो पत्रा काढला जायचा. नंतर वारं येतं, धूळ येतं, परत बंद व्हायचं. तेव्हा माझ्यासाठी 3 महिने ते पर्वणी असायची की तो किल्ला सकाळी कसा दिसतो, दुपारी कसा दिसतो, उन्हाळ्यामध्ये गवत जाळतात मग कसा दिसतो. ते लहानपणापासून वर्धनगड या किल्ल्यानं माझ्या असं घर केलं. आम्ही टायर खेळत त्या किल्ल्यावर जायचो. सायकलचे टायर नाही का आपण खेळायचो, तटावर जायचो, सोडून द्यायचं आणि घरी सांगायचो आईला की अभ्यासाला गेलोय. असा आमचा अभ्यास पण चालायचा आणि सगळंच चालायचं. ही सुरुवात जी झाली गडकिल्ल्यांची ही वर्धनगड किल्ल्यापासून झाली. तसं आमचं पुसेगाव जे गाव आहे ना त्याच्या 2 बाजूला किल्लेच आहेत, 3 बाजूंना. एक पश्चिमेला हा वर्धनगडचा किल्ला आहे, जो उत्तरेला आहे हा संतोषगड नावाचा एक किल्ला आहे, त्याला तातोड्याचा किल्लाही म्हणतात. तो मी आत्ता बघितला मागच्या वर्षी, तातोड्याचा किल्ला. आणि गावाच्या पूर्व दिशेला मेहमानगडचा किल्ला आहे, तो पण मी आत्ता बघितला. ह्या 3 किल्ल्यांच्या मध्ये असलेलं माझं छोटंसं गाव, त्यामुळे 3 किल्ले आहेत आणि 3 किल्ले म्हणजे इतिहास असं मला वाटायचं होतं. 4थी-5वीला असताना सातारला गेलो तेव्हा अजिंक्यतारा किल्ला दिसला. मला वाटलं हा पण किल्ला आहे वाटतं, अजिंक्यतारा माहीत झाला. आणि नंतर मग शाळेमध्ये असताना एक 5वी-6वीला जेव्हा मी होतो, आमची सहल गेली होती, शैक्षणिक सहल.
प्रतापगड आणि रायगड किल्ल्यावर. वा वा. तेव्हा मला कळलं की अरे नाही, इतिहास आपण जो म्हणतो तो वर्धनगडपेक्षा पलीकडचा आहे, किंवा आपण जो म्हणतो की अजिंक्यतारा हाच राजधानी होती ना, त्याच्यापेक्षा पलीकडचा आहे. किंवा सह्याद्री खरं मी बघितला तो 5वीमध्ये बघितला, ह्या 6वीमध्ये बघितला, की शालेय सहलीमध्ये बघितला, की त्याच्या पलीकडचा म्हणजे वर्धनगडचं पलीकडचं क्षितिज मी बघितलं, अजिंक्यतारा पलीकडचा सह्याद्री बघितला, आणि खरा सह्याद्री हा जावळीचा सह्याद्री आहे. तो मी प्रतापगड किल्ला आणि रायगड किल्ला ह्या जेव्हा मी एकाच वेळेस बघितला तेव्हा ते लहान वय होतं माझं, 6वीला होतो. मी अचंबित झालो की केवढा मोठा अफाट सह्याद्री आहे. माझ्यासाठी वर्धनगड म्हणजे सह्याद्री होता. तेव्हा मला कळलं की नाही, सह्याद्री हा प्रचंड अफाट आहे आणि आपण किती छोटे आहे. एक किस्सा मी सांगेन आपल्याला, की लहानच होतो 6वीला, म्हणजे काय फार कळण्याचं वय नाही आपल्या कोणाचं. मी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेलो होतो सगळ्यांच्या बरोबर, आणि तिथली जी बारीक बारीक खडी असते ती खडी मी 2 खडे उचलले आणि माझ्या खिशात ठेवले. ते कोणाला कळलं नाही पण असतं, अतिशय जपून ठेवले ते 2 खडे. आणि घरी आलो, ते कुठे हरवू नये म्हणून मला वाटतं मी एक देवाऱ्यात ठेवला असेल आणि एक माझ्या कंपासमध्ये ठेवलं. आणि देवाऱ्यातला दगड कुठे गेला काही मला कळलं नाही, पण आता बोलणार कसं आईला तो तिकडून आणला आहे आणि काय, तो बहुतेक कुठेतरी गेला असेल. पण माझ्या कंपासमध्ये एक खडा होता रायगडावरचा, तो मी रोज परीक्षेला जाताना महत्त्वाच्या काय महत्त्वाचं काम असेल, शाळेमध्ये महत्त्वाची कामं काय असतात, क्रिकेटची मॅच जी कधीच जिंकलो नाही, पण त्या मॅचला पण जाताना ते खड्याला नमस्कार करून जायचं, परीक्षेला असताना खड्याला नमस्कार करून जायचं. तो मला 6वीपासूनचा खडा हा 12वीपर्यंत पुरला माझ्या कंपासमध्ये. कंपास सुटला कधी, जेव्हा मी मेडिकलला गेलो. हा खडा मला 12वीपर्यंत, म्हणजे हे जे वेळ लागलं ना गड किल्ल्यांचं, हे तिथपासून लागलं. म्हणजे वर्धनगड, अजिंक्यतारा, रायगड हे वेळ तिथपासून लागलं. ते मग बघता बघता 100 किल्ल्यांच्यापर्यंत पोहोचलं असं मला वाटतं. रोमांचित होण्याची घटना आहे. मला आत्ता स्फूर्त आहे असं की आपल्या सगळ्यांना माहिती असेल की नर्मदेतून कुठलाही दगड काढावा त्याच्यात आपण म्हणतो शिवतत्व असतं, गंडकीतून काढावा त्याच्यामध्ये विष्णुतत्व असतं. आणि साहेबांचा हा किस्सा ऐकल्यानंतर रायगडावरचा कुठलाही खडा आणावा त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं सत्व समावलेलं आहे, त्या श्रद्धेने आपण तो केला पाहिजे. अशी एक छोटीशी घटना आपल्या सगळ्यांना स्फूर्ती देऊन जाते. साहेब, आपण बरेच मराठी मुलं हे इयत्ता 4थीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकतो आणि घरातही आपल्या मराठी माणसात शिवाजी महाराजांबद्दल प्रेम नाही असं कदाचित एकही घर नसावं. तर एकीकडे हे गड कोट बघत असताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हे आतून जे प्रेम आहे ते आपल्या मनात कधी निर्माण झालं किंवा त्या दृष्टीने तुम्हाला कसं मार्गदर्शन मिळत होतं? हे शालेय शिक्षणाच्या वयात, म्हणजे मी जसं सांगितलं की लहानपणीचा हा प्रवास सुरू झाला. आम्हाला आमचं भाग्य खूप मोठं आहे. म्हणजे आमचं म्हणण्यापेक्षा आपल्या पिढीचं, की जे 70 ते 80च्या दशकात किंवा 90च्या दशकात जन्माला आले, त्या सगळ्यांचं एक भाग्य मोठं आहे. शिवाजीराव भोसले, स्वर्गवासी शिवाजीराव भोसले, शिवशाहीर बाबा साहेब पुरंदरे यांची व्याख्यानं अत्यंत जवळून ऐकायची संधी मला मिळाली. म्हणजे जेव्हा बाबासाहेब पुरंदरेंची व्याख्यानं असायची तेव्हा आम्ही 7वी 8वीला वगैरे असो, व्हॉलंटिअर म्हणून आम्ही काम करायचो. त्यामुळे पहिल्या रांगेमध्ये बसून खाली बसून मांडी घालून ते आम्हाला ऐकायला मिळाली. शिवाजीराव भोसले अशा दिग्गज लोकांची व्याख्यानं शिवचरित्रावरची ऐकायला मिळण्याची फार मोठी संधी आम्हाला मिळाली आणि हे बीज तिथं रोवलं गेलं. जेव्हा मी 10वी पास झालो, जे यशाचे मापदंड असतात की बोर्डात आला पाहिजे किंवा 12वीला असतं की MBBSला गेला पाहिजे, म्हणजे मेडिकल किंवा इंजिनिअरिंग, आणि 10वीला ना बोर्डात आलो ना 12वीला MBBSला गेलो. त्यामुळे जगाच्या दृष्टिकोनातून तसा फ्लॉपच झालो. तर मला असं वाटत होतं की इतिहासामध्ये BA करावं आणि नंतर MA करावं आणि इतिहास संशोधन तज्ज्ञ व्हावं, असं माझ्या डोक्यामध्ये फार घेतलं. अर्थात माझ्या वडिलांनी, माझ्या सगळ्या आप्तेष्टांनी ते कसं चुकीचं आहे हे पण मला सांगितलं. तर जयश्रीराव पवार नावाचे एक फार मोठे इतिहास संशोधक आहेत कोल्हापूरचे, आपल्यापैकी काही लोकांना माहिती नसतील. तर मी त्यांना त्या काळात पत्र लिहिलं होतं, म्हणजे मी 10वी 11वीला असेल. त्यांना मी पत्र लिहून विचारलं की सर, मला इतिहासामध्ये जे MA करायचं आहे आणि हेच माझं करिअर करायचं आहे, तर मला कृपया मार्गदर्शन करा. तर त्यांनी जे मला उत्तर दिलं ते अजून माझ्या संग्रहामध्ये, की बाळा रे, पोटाचं काहीतरी बघ पहिला, इतिहासावर संशोधन करत राहशील, तू अभ्यास कर, मोठा हो, जे काय व्यावहारिक यशस्वीपणा ज्याला म्हणतात ते तू मिळव, आणि मग तुझ्या गावाचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा अभ्यास कर. एवढा जिल्ह्याचा अभ्यास जरी केलास, तुझ्या जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये 24 किल्ले आहेत, त्या 24 किल्ल्यांचा अभ्यास कर. सातारा जिल्हा ही मराठ्यांची राजधानी होती. एवढं जरी तू अभ्यास केलास तरी तुला हे जन्मभर, पुऱ्या आयुष्यभर तुला हा अभ्यास पुरेल.
एवढीच तुला माझी सदिच्छा आहे. त्यामुळे त्यांनी मला परत जो ट्रॅक माझा हुकला होता तो ट्रॅकवर त्यांनी मला परत आणून सोडलं आणि माझा पुढचा प्रवास सुरू झाला. वा वा वा, असे गुरु मिळायला देखील भाग्य लागतं. आजच्या काळामध्ये मी मुद्दामून थोडी उडी मारून विचारतो की आपल्या काळाला एक प्रेरणा होती की प्राचार्य शिवाजीराव भोसले होते, बाबासाहेब पुरंदरे होते, जयसिंगराव पवार साहेब होते. तसं तुम्ही आजच्या पिढीसाठी कोण योग्य मार्गदर्शक आहे असं सांगू शकाल की इथे बसलेल्या समुदायानं घरी गेल्यावर यूट्यूबवर पाहताना शिवव्याख्याते म्हणून कोणाला फॉलो करावं, कोणाचं ऐकावं? कारण इतकं अमाप पीक आहे आता की त्यातनं निरक्षीर विवेक ठेवून तपासणं हे फार कठीण आहे. तर आपलं मत काय याबद्दल? मी हे सांगेन की काळ जरी बदलला असला, काळाच्या ओघामध्ये काही संदर्भ जरी बदलले असले तरी आजकाल खरंच पीक आलं. यूट्यूबवर इतके शिवव्याख्याते, परत ते मोटिवेशनल स्पीच वगैरे वगैरे खूप आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे असतील आणि शिवाजीराव भोसले हे दोनच लोक मी सांगेन की जे खरंच तुम्ही प्रामाणिकपणे ऐकावं. बाकीचं मग कसं होतं की बघा आता की संताजी घोरपडे दिल्लीवरून म्हणतोय मी 6 तासामध्ये इथं पोचले, किंवा संभाजी महाराज हे वाघाच्या जबडा फोडणारे होते, एका वेळेस 400 भाकरी खात होते. असं अवास्तव हे जे होतं ते होता का म्हणे. म्हणून मी परत सांगेन की आपण शिवाजीराव भोसले असतील, बाबासाहेब पुरंदरे असतील, ह्या लोकांना एका इतिहास कळून जाईल. दत्तोवामन पोद्दार असतील, नरहर कुरुंदकर आहेत, हे वाचलं तर तुम्हाला इतिहास कळेल. अदरवाईज आत्ताचा इतिहास हा ठराविक चष्मा घालून एक लिहिलेला इतिहास हा बऱ्यापैकी झाला आहे. तो इतिहास कृपया वाचू नका. व्हॉट्सॲपवरचा इतिहास तर चुकून पण वाचू नका. शक्य झालं दत्तोवामन पोद्दार, नरहर कुरुंदकर, बाबासाहेब पुरंदरे अशा लोकांचे चरित्र, विका राजवाडे, त्र्यंबक शेजवलकर, रियासतकार सरदेसाई, हे जर तुम्ही वाचन केलं ना तर तुम्हाला कळेल की खरा इतिहास काय आहे आणि आपण काय वाचतो. त्यामुळे सिलेक्टिव्ह वाचा, फारसं चुकीचं वाचू नका. त्यापेक्षा मग काहीच वाचू नका असं मी म्हणेन. खूप खूप मौलिक विचार तर देत आहेत आपल्याला. आता परत बालपणाकडे वळूया. डॉक्टर होण्याची प्रेरणा माने दाम्पत्य एका यूट्यूबवरच्याच मुलाखतीत आहे, त्याबद्दल थोडंसं सांगा. मला 12वीला असताना एक अपेक्षा होती, कॉन्फिडन्स, की आपल्याला MBBSला प्रवेश मिळणार. तो मिळाला नाही. अपयश आलं आणि मी ठरवलं, जसं मगाशी सांगितलं, की आपल्याला BA करायचं आहे आणि BA करून इतिहासतज्ञ व्हायचं आहे, किंवा त्यावेळेचा जो फ्लो होता की आपल्याला IAS व्हायचं आहे. असं IAS व्हायचं होतं म्हणून मी BAला ॲडमिशन घेतलं. 12वीला मला 89% मार्क होते. तसे म्हटलं तर चांगले होते. ॲग्रिगेट 89% होते, ग्रुपला कमी होते आणि ग्रुपचे मार्क हेच महत्त्वाचे असायचे. मला मराठीमध्ये 92 मार्क होते. माझं मराठीचं आवड खूप चांगली होती. जागृफीमध्ये मला 91 मार्क होते, पण दुर्दैवानं फिजिक्समध्ये 83 मार्क होते. आता जे काय पॅरामीटर आहे गुणवत्तेचा, त्यानुसार मला MBBSला प्रवेश मिळणं कधीच शक्य नव्हतं. सो मी BA करणार होतो. परंतु आमच्या घरासमोरच एक हॉस्पिटल होतं, डॉक्टर माने यांचं हॉस्पिटल. मी त्यांचं बघायचं की खूप चांगलं हॉस्पिटल चालायचं. सो त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की पोरगा जरा भयकला आहे, त्याचं काय ऐकू नका, हे BA करून कुणाचं काही पोट चाललेलं नाही आहे, म्हातारपणात तुम्हाला त्रास होईल, माझं ऐका आणि त्याला मेडिकलला पाठवा, किमान रोजीरोटीचं तरी काही टेन्शन नाही राहणार, एवढी काळजी घेतो. पण दुर्दैवानं किंवा सुदैवानं मी तेही नंतर सोडलं आणि आज इथून बसलो. ही गोष्ट वेगळी. परंतु हा प्रवास तसा माझा सुरू झाला की BA नाही करायचं, UPSC नाही करायची, काहीतरी रोजीरोटीचा कॉन्फिडन्स आईवडिलांना आला पाहिजे. मग काय करायचं, तर MBBS नाही मिळालं तर मग BAMS, आणि हा आमचा BAMSचा प्रवास सुरू झाला. तो प्रवास असा होता की मला ॲडमिशन मिळालं अगोदर मुंबईला मिळालं, पोद्दार कॉलेजला. आपण काय म्हणतो कडे आपलं गाव बरं. सो मी पोद्दार कॉलेजला नाही घेतलं आणि सेकंड चान्समध्ये मला वेटिंग लिस्टवर सातारला मिळालं. माझं गाव सातारा, प्रवेश सातारा. मी साताऱ्यात दाखल झालो आणि आमचं कॉलेज जे होतं अजिंक्यतारा किल्ल्याच्या बरोबर पायथ्याला. म्हणजे पुन्हा एकदा जो लहानपणी मला वर्धनगड दिसला, तरुण वयामध्ये मला अजिंक्यतारा दिसला. आणि अजिंक्यतारा ही मराठ्यांची राजधानी. त्यामुळे पुन्हा एकदा मी वैद्यकीय व्यवसायात जाता जाता आकर्षित झालो ते परत एकदा इतिहासाकडेच. रोज आमच्या रूममधून अजिंक्यतारा दिसायचा. म्हणजे मान्सूनमध्ये ढग आलेले, पावसाळ्यामध्ये तो पावसानं भरलेला, हिरवाईनं भरलेला, उन्हाळ्यामध्ये तो रापलेला, अशा अजिंक्यताराची अनेक असंख्य रूपं माझ्या डोळ्यामध्ये साठवली. पुन्हा एकदा मी इतिहासाच्या जवळपास पोचलो. पण तेव्हा साहेब महाराष्ट्रात आपलं फिरणं चालू होतं शिकत असताना? बिलकुल नव्हतं. त्यावेळेस मी जरा सिन्सिअर होतो, सभ्यही होतो. फार काही फिरायला चान्स मिळत नव्हता. खिसा पण तेवढी काही परमिशन देत नव्हता. कमवा आणि शिका ह्या पॅटर्नमध्ये आमचं कॉलेज चालूच होतं. हे काय जे उटपटांग धंदे केले सगळे ते स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतरच मला करायला मिळाली. ती परिस्थिती तेवढी नव्हती. परंतु त्या काळात सुद्धा सातारच्या जवळपास जे किल्ले आहेत
म्हणजे रायरेश्वर आहे, रोडेश्वर आहे, अजिंक्यतारा, सज्जनगड, हे आम्ही कॉलेजमध्ये TTMमध्ये आम्ही फिरायचो, बाईकवर फिरायचो, मोटरसायकल, स्कूटर असं आम्ही हिंडत राहायचो TTMमध्ये. पण सातारा जिल्ह्यातले एक 8-10 किल्ले तरी मी तेव्हा केले. आणि तेव्हा मला असं वाटलं की नाही, जेव्हा माझ्याकडे कधी जरा सुस्थितीमध्ये मी येणार ना, तेव्हा मी किमान 50 किल्ले, असं टार्गेट कधीच ठेवलं नव्हतं की 100 बघेन 200 बघेन. पण त्यावेळेस सातारा जिल्ह्याच्या बाहेरचे काही किल्ले आपण नक्की बघायचे. पण कॉलेजच्या लाईफमध्ये मात्र मी 10-15 किल्ले त्यावेळेस मी पाहिले, तेव्हा नक्की पाहिले मी आधी. आणि सांगायला आनंद वाटेल की अजिंक्यतारावर रात्री जाऊन मुक्काम करायचा. मग ते अलाउड नसायचं, पण आम्हाला काय लागायचं, तेव्हा डबा घ्यायचा, रात्री जायचं, झोपायचं किल्ल्यावर. मग कोणी म्हणायचं तर बिबट्या असतो, असे ना का त्याला भीती, आपल्याला काय भीती आहे. कॉलेजमध्ये जे वेडेपण असतो ना कॉलेजमधला, तो मी अनुभवला त्यावेळेस. सज्जनगडचा किल्ला आहे, रात्रीच जायचं, सकाळी किल्ल्यावर झोपायचं. आता हे अलीकडं मी टेंट असणं किंवा हे गोष्टी, त्यावेळेस 95 साली 92 साली काही नाही, मोकळ्या झोपायचं, टांगावर करायच्या, चांदणं बघायचं, चंद्र बघायचं, असं फार एन्जॉय केलं. मनसोक्त म्हणजे बेभान होणं जे म्हणतो ना, ते बेभान होणं कॉलेजच्या जीवनामध्ये सुरू झालं होतं. आणि पुढं आपल्याला काहीतरी हे करायचं आहे, हे त्या लाईफमध्ये माझं सुरू झालं होतं. आपण 1996मध्ये डॉक्टर झालात, तर एक आयुष्य असतं, आपण गद्य पंचवीशी म्हणून, किंवा मला एक वेगळ्या वळणाकडे जायचं आहे की त्यांनी एक तरुण वयातलं सगळं वर्णन सांगितलं. तसंच महाराष्ट्राचं वर्णन ना, की राकट देशा कणकर देशा, त्याच वेळेला असं होतं ना की नाजूक देशा, असं देखील वर्णन आहे. तर आता आपण हे असे बेधुंद वागतोय, हवं तसं वागतोय, त्याला कुठेतरी चौकट आली पाहिजे, असं घरच्यांचा बेत कट कधीपासून शिजायला लागला. आणि आम्ही असं ऐकतो की हे कांदेपोहे खायला गेले नव्हते, कांदेपोहे खायला घालत होते. बरोबर आहे का साहेब? तो कसा किस्सा होता? 96 साली मी स्वतःचं हॉस्पिटल सुरू केलं. भाडं हॉस्पिटलला होतं 1,500 रुपये. आणि मला भीती होती की 1,500 रुपये तरी मला महिन्याला मिळणार का. माझ्या वडिलांनी मला 6,000 रुपये दिले. पुढचे 3 महिन्याचं भाडं तुला दिलं आहे, आता काय काळजी करू नकोस. बहिणीनं अजून 4,000 रुपये दिले, की 6 महिन्याची काही चिंता नाही आहे. परंतु बहुतेक पेशंटचा माझ्यावर चुकीचा विश्वास होता. पेशंट खूप येत होते माझ्याकडे, आणि हे सगळं भाडं वगैरे सगळं फिटत गेलं, खिशाचे चांगले पैसे पण मिळायला लागले. आणि माझं हॉस्पिटल होतं जावळी तालुक्यामध्ये. म्हणजे तुम्ही बघा, परत नियती कशी असते, तुम्हाला लांब जाऊन देत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जावळी तालुका हा कशासाठी प्रसिद्ध आहे, जावळीचं युद्ध. त्यामुळे मी बघा वर्धनगडमधून निघालो, किल्ल्यामधूनच निघालो, पोचलो अजिंक्यताराला, म्हणजे राजधानीमध्येच. पुढचा पडाव टाकला जावळीमध्ये, म्हणजे पुन्हा इतिहासामध्ये. ही एक नीती होती. आणि हॉस्पिटल चालायला लागलं. पण एक गोष्ट खटकत होती, माझं फिरणं कमी व्हायला लागलं होतं. कारण प्लॅन काहीतरी करायचो, आणि बाळणपणाची केस आहे किंवा आणि काय आहे, बाहेर पडता येत नव्हतं. त्या काळात माझं फिरणं फार कमी व्हायला लागलं. म्हणजे जुन्या आठवणी म्हणतो ना आपण, की हे किल्ला बघितला होता, त्या होत्यामध्ये मी जायला लागलो. दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही जो किस्सा सांगितला पोहे खायला बोलवण्याचा, तो किस्सा असा घडला की आता लग्न तर केलंच पाहिजे. आपले काय उद्योग नव्हते बाकीचेच, त्यामुळे आईवडिलांच्यावरच तो भार टाकला लग्न करण्याचा. आता मला तर जाऊन राहायचं नाही ना मुलीकडे, त्यामुळे मी तिला बघायला जायचं काय कारण नाही. आता सुदैवानं हे जे स्थळ आलं ते परभणीचे, बरं, मी जावळीचा. आता तिला बघायला जायचं म्हणजे 2 दिवस घालवायचे. 2 दिवसाचा हिशोब करायला लागेल ना, की किती पेशंट बुडले, किती नुकसान झालं. प्रोफेशनल होतो ना मी एकदम त्यावेळेस. मी सांगितलं सभ्यपणे, बाबा रे मला काय जमणार नाही याला, आणि माझी इच्छा पण नाही आहे. मला काय परभणीत जाऊन राहायचं नाही आहे, तिला जाऊन इकडं राहायचं आहे. सो तिनं मला बघायला यावं. सगळं नाही, उलटं कसं काय करतोय हा. नाही म्हणलं माझी इच्छा अशीच आहे, लग्न करेल तर माझ्या टर्म्स कंडिशनवर, नाही तर मला करायचंच नाही. पण आमच्या आईवडिलांनी आणि तिच्या पण आईवडिलांनी ह्याला मान दिला, आणि मला बघायला येण्याचा कार्यक्रम पूर्ण झाला. माझी मिसेस आणि तिच्या काय मैत्रिणी हे सगळे मला बघायला आले. आता मला टेन्शन, मला वाटतं तो सोमवारचा दिवस होता. आता धाकधुकी, हे पेशंट लोक येतात की नाही, नाहीतर ते आले आणि सगळी ओपीडी रिकामी दिसली, साला आपला कोलखं व्हायचा. हॉस्पिटल माझं फार छोटं होतं ॲक्च्युली. म्हणजे मुन्नाभाई MBBS आठवलं. फक्त 10 कॉटचं हॉस्पिटल होतं. आता मला टेन्शन की 4 पेशंट तर डिस्चार्ज करायच्या लायकीचे होते, परंतु हे मंडळी येणार म्हणलं तर त्यांना डिस्चार्ज करायलाच नको, 2 दिवस अजून ठेवूया, असं एक माझं मत झालं होतं. आणि मी ठरवलं की काय नाही, यांच्यासमोर आपली इज्जत जाता कामा नये, आपण यांना डिस्चार्ज नाही करायचं. पण काय झालं, रात्रीच परत डिलिव्हरीच्या केसेस आल्या. एक अपेंडिक्सची केस मला आठवते आली. आणि जेव्हा ही आणि हिच्या मैत्रिणी आल्या, तेव्हा सुदैवानं पूर्ण माझी ओपीडी खच्च भरलेली होती.
10च्या 10 पॉट भरलेल्या होत्या आणि ऑपरेशन थिएटरमध्ये 2 ऑपरेशन चक्क वेटिंगला होती. हो. आणि माझी मिसेस भूलतज्ञ आहे, ती तेव्हा तेव्हाही भूलतज्ञ डॉक्टर शिकत होती, म्हणजे MD करत होती त्यावेळेस. ती आल्याबरोबर तिला जे मॅडम सर्जन यायचे ना ऑपरेशनला, त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही आता अनेस्थिया देणार का? ती म्हणली इथे, कारण शिकताना सवय काय असते, ऑक्सिजन असला पण पाहिजे. तुम्हाला भूल दिली ना? बसली ती भूल बसली. आणि मग तिनं पहिल्या दिवशी मॅट आल्यानंतर भूल दिली. तिला वाटलं की इस बंदे में कुछ दम है, ते खरं खोटं माहीत नाही. पण हे एका राऊंडमध्ये संपलं नाही, असे 3 राऊंड झाले की दुसऱ्या मैत्रिणी परत आल्या. मी म्हटलं बहुतेक काय विसरलं वाटतं, हे जमत नाही. कारण एक गोष्ट प्रांजळपणे लक्षात घ्या की मी BMS डॉक्टर आहे. हे महोदया MBBS झालेल्या होत्या, त्यानंतर परत भूलतज्ञामध्ये त्या पोस्ट ग्रॅज्युएट करत होत्या. म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोनातून तर ते बॅलन्स होत नाही ना काहीच. मला सगळ्यांनी सांगितलं, ते कुठला पिक्चर, स्वाभिमान, कुठला अभिमान, ते अमिताभ बच्चन आणि याचा, सगळ्यांनी सांगितलं. आईवडीलसुद्धा बोलले, बरं तुझा निर्णय तू घे बाळा, कारण त्यांना धोका दिसत होता ना, हे जमतच नाही बॅलन्स. परंतु लग्नाच्या गाठी खरंच स्वर्गामध्ये असतं जोडलेल्या, त्या इथं फक्त अंमलात येतात. 1999 ते 2024 कायम पाठिंबा. जो काय मी अधिकारी झालो, म्हणजे बघा 94 सालचं माझं डिग्री आणि 2007 सालची माझी MPSCची परीक्षा, 13 वर्ष माझा अभ्यासाचा काहीही संबंध नव्हता. खरं तर तो MPSC करतानाही नव्हता, कसा पास झालो माहीत नाही मला, पण कुठलाही संबंध अभ्यासाचा नसतानासुद्धा 13 वर्षानं परीक्षा देऊन मी पास झालो. कुठलाही क्लास नाही, काही नाही. हा MPSCवरचा पण विश्वास आहे. आणि आज समोर जे बसलो, ते घरातून एक बॅकअप लागतो की कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या मागे काहीतरी वाक्य तसं आहे. माणसं इथे बसले म्हणून साहेबांना इथे बसून मुलाखत देतात. त्या कुटुंबासाठी खरंच जोरदार टाळ्या परत एकदा करूया आपण. त्यामुळे तो जो आनंद आहे, त्यामुळे मी इथं बसू शकतो आज. नाहीतर एवढं मोकाट नवऱ्याला कोण सोडणार आहे बरं. लग्नानंतर 99चं लग्न आहे माझं आणि 2008 साली हे धंदे मी MPSCचे केले. लग्नानंतर 8 वर्षानंतर कुठली बायको सांगेल तुम्ही अभ्यास करा आणि बरं एक मुलगा झाला आहे. असंही नाही की नवीन वय, माझं वय 34 जेव्हा मी हे उद्योग केले परीक्षेचे. मुलगा झाला आहे, 10 वर्षांचा वैद्यकीय व्यवसायाचा अनुभव आहे आणि कोण तुम्हाला अभ्यासाला लावेल. पण ह्या महोदयांनी मला अभ्यासाला प्रेरणा दिली. मी नागपूरला गेलो अभ्यासाला आणि नागपूरला पहिल्या प्रयत्नामध्ये मी डेस्क ऑफिसर झालो. नंतर मला पोलीस प्रशासन मिळत होतं, परंतु हिची एकच ताकीद होती की पोलिसात नाही जायचं. थोडंसं साहेब मी आपल्याला मागे आणतो परत, की तुम्ही म्हणता की एका विशिष्ट टप्प्याला आपण वैद्यकीय व्यवसाय थांबवलात आणि अधिकारी व्हायचं ठरवलं. तर मी देखील वकिली करतो, तर चांगली चालणारी डॉक्टरी होती, दोघंही डॉक्टर परत. तर आम्ही म्हणतो असे डॉक्टर क्लायंट वगैरे असलेले बरे असतात. डॉक्टरी काही तेवढी महाराष्ट्रात देशात वाईट नाही आपल्या. मग असं का वाटलं की आपण दोघंही डॉक्टर आहोत, आपली प्रॅक्टिस देखील उत्तम चालते, तर ती सोडून आपण अधिकारी व्हावं, याच्यामागे काही आहे का? ह्याच्या असं मूळ कारण परत लक्षात घ्या की मला जे मी BA ला प्रवेश घेतला होता कॉलेज 12वी नंतर, मला BA इतिहास करायचं होतं, जमलं तर MPSC UPSC करायचं होतं. तो विषय जो तेव्हा फ्रीज झालेला होता, तो मला पुन्हा लक्षात आला की आता घरातून एक फुल सपोर्ट आपल्याला आहे. जे मनात ठरवलं होतं तरुण असताना की आपल्याला अधिकारी व्हायचं किंवा वेगळं काय व्हायचं, BMS होणं इट वॉज लाईक ए कॉम्प्रोमाइज, जो माझ्यासारख्या हजारो मुलांनी आयुष्यामध्ये केला असेल. मी काही नवीन वेगळं केलं नव्हतं. तो BMS सोडून आता मला माझ्या चॉईसप्रमाणे आयुष्य जगण्याची संधी आहे, कारण मला घरातून सपोर्ट आहे. म्हणून मी ठरवलं की आता 10 वर्षानंतर बास करायचं. आणि मी तेव्हा ठरलंच होतं की हॉस्पिटल मी 10 वर्षानंतर बंद करणार आहे, वेगळं काहीतरी करेन, त्यामध्ये बायकोची साथ असेल. 10 वर्षानंतर मी MPSC केली. नंतर मी मंत्रालयात गेलो. तिथे मी ठरवलं की हे काय आपल्याला परवडणारं काम नाही आहे मंत्रालयाचं. 5 वर्षानंतर मी ठरवलं होतं की इथून बाहेर पडायचं आहे आपल्याला, आणि 5 वर्षानंतर तिथून पण बाहेर पडलं आणि पुन्हा एकदा परीक्षा दिली आणि डेप्युटी कमिशनर म्हणून माझी निवड झाली. तो आज इथं बसलो. म्हणजे हे सगळं करत असताना म्हणजे मला नेहमी वाटतं की तुमचे बेसिक संस्कार, आईवडिलांची मदत, बायकोचं सपोर्ट नसेल तर कुठलाही पुरुष काहीही करू शकत नाही. तुम्ही स्वप्न बघू शकता, परंतु ती आकारात येण्यासाठी तुमच्या कुटुंबाचं तुम्हाला सहकार्य लागतं. निश्चितपणे एका फाउंडेशनपर्यंत आपण आलो आहोत आणि आता सगळ्यांना ज्याची उत्सुकता आहे त्या मुख्य विषयाकडे आपण वळूयात, की गड दुर्ग भ्रमंती करणं, महाराष्ट्र पिंजून काढणं, ते पण सरकारी अधिकारी पद सांभाळून. अनेकांच्या अनेक आवडी अशा असतात की ज्यांना वेळ देणं शक्य असतं,
म्हणजे एखादा कुठला तरी खेळ खेळतो तर सकाळी 6 ते 7 कुठे धावायला जा, बुद्धिबळपटू आहे तर वेळ मिळेल तसा नेटवरती खेळ. पण महाराष्ट्र पालथा घालायचा असेल, दुर्ग बघायचे असतील तर एक निश्चित वेळ त्याच्यात जाणार आहे. तर हे आव्हान कसं वाटलं तुम्हाला की आपण आपलं दायित्व पण पार पाडायचं आहे आणि आपली आवड पण जोपासायची आहे? माझी जेव्हा 2007 साली निवड झाली कक्षा अधिकारी म्हणून MPSCमध्ये, तेव्हा मला एक लक्षात आलं की मला महाराष्ट्र फिरण्यासाठी मी जर काय ठरवलं आहे तर मुंबईचं लाईफ हे साचेबद्ध लाईफ आहे. रोज लोकलनं जाणं, लोकलनं येणं, ह्यामध्ये मी गुरफटून गेलो. 5 वर्षामध्ये मी फक्त 6 किल्ले बघितले होते. म्हणजे त्यापैकी कर्नाळा एक किल्ला मला आठवतो. त्यामुळे पहिल्यांदा पनवेलला आलो होतो, पनवेलचं स्टेशन बघितलं आणि तिथून शिरडोनला गेलो, वासुदेव बळवंत फडक्यांचं घर बघितलं आणि तिथून कर्नाळ्याला गेलो. तेव्हा मी विचार केला की ह्या कर्नाळ्याच्या आजूबाजूला कितीतरी किल्ले आहेत, हे आपण कधी बघणार. मुंबईच्या चाकोरीबद्ध आयुष्यामध्ये आपण आपल्या छंदाला काही चान्स देऊ शकत नाही. पुन्हा परीक्षा देऊया आणि अशी काहीतरी पोस्ट घेऊया की आपल्याला महाराष्ट्र फिरता येईल. आणि सुदैवानं मी परत परीक्षा पास झालो. मी एकूण 3 वेळा MPSC परीक्षा पास झालो. MPSCची मेहरबानी आहे की माझ्यासारख्या माणसावर त्यांनी विश्वास कसा काय टाकला. 3 वेळा पास झालो. प्रत्येक वेळेस सिलेबस वेगळा होता. आणि हे जी शेवटची परीक्षा पास झालो तेव्हा माझं वय 38 वर्ष होतं. आणि अर्थातच कुठला क्लास लावायचं काही कारण नव्हतं. आणि नगरविकास खात्यामध्ये आपण नोकरी करावी, कारण मला असं वाटलं की शनिवार रविवारी सुट्टी मिळते. खरंच ती मिळते. म्हणजे माझे बॉस समोर बसलेत, त्यांची माफी मागून मी सांगेन की तेही मला सुट्टी देतात शनिवार रविवारी, सुट्टी दिवशी काम लावत नाहीत ते. तर हा वेळ जो आहे हा मला फिरण्यासाठी वापरता येईल. मी सर्व्हिसच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यात काम केलं. तेव्हा ठरवलं की नोकरी करायची, परंतु कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग हे 3 जिल्ह्यातले सगळे किल्ले बघून टाकायचे. सगळे किल्ले मी फिरायला सुरुवात केली. आता सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली सगळे किल्ले बघून झाले. त्यानंतर मी आता गेली 5 वर्ष झालं पनवेलला काम करतो आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 52 किल्ले आहेत. 52 पैकी जवळपास 34 किल्ले माझे बघून झाले. पुणे जिल्ह्यामधले जवळपास 24 किल्ले बघून झाले. साताराचा मी आहे, साताऱ्यात 24 किल्ले आहेत. 24 पैकी 24 किल्ले बघून झाले. म्हणजे नोकरी आणि आपला छंद ह्याचं एकमेकाशी इंटरलिंक करणं जे मला पूर्वी शक्य नव्हतं मंत्रालयामध्ये असताना, ते आता मला इझिली जमायला लागलं. आणि त्यासाठी मी सांगतो की मला देवाने संधी दिली की तू हे करू शकतोस. त्याबद्दल मी देवाचा सुद्धा आभार आहे. आपल्यापैकी आपण सगळे रायगडचे रहिवासी आहोत. आपल्या जिल्ह्यामध्ये किती किल्ले आहेत आणि आपण किती ते फिरलोय याचं प्रत्येकाने आत्मचिंतन हे ऐकता ऐकता एका बाजूला केलं पाहिजे आणि या मुलाखतीपासून काही प्रेरणा देखील घेतली पाहिजे. थोडंसं काही रंजक किस्सांकडे आपण वळूयात आता. बाबासाहेब पुरंदरेंनी असं छान वर्णन केलं आहे की सह्याद्रीचे कडे चढणं म्हणजे किंवा उतरणं ही काही सोपी गोष्ट नाही. चढायचा झाला तर ते साहस फक्त वाऱ्याने करावं आणि तो कडा उतरायचा झाला तर ते साहस फक्त पाण्यानं करावं. ऐऱ्या गैऱ्याचं हे काम नाही. 109 वेळा हे साहस या साहेबांनी केलेलं आहे. तर असं तर निश्चित होणार नाही की सगळं सुखासुखी उठलो गेलो आलो असं तर होणार नाही. काही अद्भुत रम्य प्रसंग निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळाले असतील. साहेब जरा दिलखुलासपणे त्याबद्दल आपण सांगावं. काही साहस केली हे खरं तर साहस केल्यानंतरच आम्हाला कळालं, किंवा नंतर जेव्हा असे काही व्हिडिओ बघितले तेव्हा बायकोनं जे वाईट शब्दामध्ये स्वागत केलं त्यानंतरच कळलं की हे बहुतेक आपलं साहसच होतं की काय. पण एक निश्चित सांगेन की मी काय ट्रेकर नाही आहे. लोकांना काय वाटतं की ट्रेकिंग करतो म्हणजे ते असे ते रॅपलिंग करत जातात किंवा 90 अंशातला कडा चढतात. मी ट्रेकर नाही आहे. मी किल्ल्यांचा गडप्रेमी आहे. मी किल्ले हिंडतो. हां, किल्ले हिंडताना काय थोडीफार रिस्क निश्चितच काही ठिकाणी घ्यावी लागते. ती रिस्क मी घेतो आणि त्यालाच आपण साहस जर म्हटलं तर मी अनेक किल्ल्यांचे अनुभव सांगू शकतो की नक्कीच असं साहस केलं. एक उदाहरण देईन की आपण म्हणतो की दुरून डोंगर साजरे, ते दुरून पण साजरे नसतात आणि जवळ तर अजिबातच नसतात. सूरगड नावाचा किल्ला आहे. सूरगड त्यापैकी तुम्हाला लोकांना माहिती असेल, रायगड जिल्ह्यामध्येच किल्ला आहे सूरगड. अत्यंत छोटा ठेंगणा. तुम्ही जर रोह्याला गेला किंवा महाडला गेला तर जाताना डाव्या बाजूला दिसतो. एकदम छोटा टेकडी वाटावा असा. आम्ही आत्ता उन्हाळ्यात पोचलो. एप्रिल महिन्याचा सुमार होता आणि प्रचंड ऊन होतं, प्रचंड ऊन. आता बघितलं असं वाटलं की अर्ध्या 1 तासामध्ये आपण वर चढू, 15 मिनटं फिरू, 15 मिनटातच खाली येऊ. परंतु जवळ गेल्यावर कळलं की हां, गाईड प्रत्येक किल्ल्यावर गाईड घेऊन जातो. आता जरा परवडतं त्यामुळे गाईड घेऊन जातो स्थानिक माणसाला. सुरेश पार्टे, हां पार्टे त्याचं नाव, तो आमचा गाईड होता. गडपाला आहे तो त्या किल्ल्याचा. सागर पण होता सोबत. तर तो गडपाला आहे.
आता हा पार्टे जो आहे ना मित्रांनो, पोलिओनं अपंग झालेला माणूस आहे. एक पाय पूर्ण, ह्याचा फोटो नंतर येईल त्यामध्ये, एक पाय पोलिओनं पूर्ण गेलेला आणि हा आमचा गाईड होता. आता जर एका पायानं लुळा असलेला माणूस, दिव्यांग असलेला माणूस आमचा गाईड असेल तर किल्ला अजून सोपा असणार. त्यामुळे आम्ही फार निवांत चाललो होतो. मग आम्ही भरपेट जेवण बिवण केलं आणि म्हटलं आता आपण किल्ल्याला सुरुवात करू. तो म्हणला सर एका ठिकाणी जरा पॅच अवघड आहे पण दोरा आहे, तुम्हाला जमेल. आता मला हा चालू शकतो तर मी का नाही. आणि आम्ही संपूर्ण किल्ला चढलो. 95% किल्ला आमचा झाला होता. शेवटचे एक 60-70-80 फूट बाकी असेल. तो दोरा आला तुटलेला. आता इतका चढून आलो आहे, आता काय करायचं. तो म्हणला सर बघा जमते का, नाहीतर जाऊ माघारी. मी त्याला विचारलं तू काय करणार आहेस. मला टेन्शन काय, हा काय चढतोय, मी तर धडधाकट आहे. म्हणलं मी चढणार ना सर, मला काय प्रॉब्लेम नाही. अरे म्हणलं हा माणूस कसं काय चढू शकतो. बरं त्याच्यासोबत त्याची मुलगी आणखीन आलेली. त्या मुलीचं वय असेल 7 ते 8 वर्ष. आमची चर्चा होईपर्यंत ती मुलगी चढली सुद्धा वर. आता मला सर स्वतःचा इगो जागा झाला की अरे 8 वर्षाची मुलगी तर तुरतूर चढली, धरायला काही नाही काही नाही. हा एक पाय नसलेला माणूस पण म्हणतो की मी जाणार आहे, आपल्याला काय धाड भरली आहे. त्यांच्या मागं मी निघालो. निम्म्यापर्यंत गेलो आणि मला आठवलं आपले घरचे, आपला पोरगा, सगळं आठवायला लागलं मला. त्या क्षणाला माझा कॉन्फिडन्स गेला की आपलं ऑफिस सगळं आठवायला लागलं आणि कॉन्फिडन्स खरंच गेला. आणि मी विचार केला की हे खरंच आपल्याला जमणार नाही, काय करावं म्हणे. भगवद्गीतेचा पहिला अध्याय पटकन डोळ्यासमोर आणला आहे. म्हणजे त्या क्षणातला माझा अधिकारी जागा झाला. अरे आणि मग संपलो. जोपर्यंत तुम्ही दुर्गभक्त आहात ना, ट्रेकर आहात ना, तोपर्यंत तुम्ही घाबरत नाही. हे नाही तर हा माणूस बघा, तो हा माणूस आहे. हे तर पूर्ण पोलिओनं त्याचा पाय गेला आहे, त्याचे मसल्स बघा. आणि अतिशय जबरदस्त माणूस आहे. ह्याच्यावर काहीतरी लिहिता येईल इतका मोठा माणूस आहे हा. तेव्हा मला असं वाटलं होतं की हा जाऊ शकतो, ह्याची मुलगी जाऊ शकते, मी का जाणार नाही. आणि मी जेव्हा माझे पाय थबकले 5 मिनटं तिथेच थांबलो आणि परत विचार केला की काय नाही, कॉन्फिडन्स जे होणार असेल ते होणारच आहे. आणि खरं सांगू नका कंसातलं वाक्य, विचार केला की जर पडलो ती काय किमतीपर्यंत जाईल. विचार केला की मरणार का बाबा, तर मी खरं सांगतो आता काय मुलाखतीत कशाला खोटं बोलायचं. मरू शकतो का, तर नाही. खोली किती आहे, 60 ते 70 फूट आहे, म्हणजे 5-6 मजले समजू आपण. काय होईल, पाय मोडेल, हात मोडेल. पुन्हा विचार केला जर पडलोच ना तर असं धरून पडायचं, म्हणजे डोक्याला मार लागणार नाही. तेव्हा मला कळलं की खरंच हेल्मेट घातलं पाहिजे. त्यानंतर मी आता सुरुवात केली हेल्मेट छोटंसं वापरायला. आणि चुकून कोणीतरी ह्याचा व्हिडिओ काढत होतं. हे आमची जी अवस्था चाललेली होती ह्याचा व्हिडिओ कोणीतरी काढत होतं, तो ह्यात दिसला होता मामाशी. आणि खरं सांगतो देवाचं नाव घेतलं आणि आपल्या आयुष्यामध्ये आज जर पडणं असेल तर पडणारच, हे पण मी ठरवलं. एक गोष्ट आठवणीने सांगतो की ती अशी भयान वेळ होती ना की दिवसाचे आता 1 वाजल्याचा सुमार, एप्रिल महिना, उन्हाळा, रातकिड्यांचे किर किर किरवे म्हणते सर रातकिडे आत्ता का किरकिर करतात ते. पण आता ते जंगलचं राज्य आहे, त्याला तुमचे आमचे नियम कसे काय लागू होणार ना. दगड असा काय तापला होता ना, तो दगड धरून मी चढणार होतो वर, असा काय बेफाम तापलेला दगड ना तो. कितीची वेळ होती साहेब? 1:30 वाजताची. आणि आम्ही हौसेनं ते सेल्फी काढली होती. टेम्परेचर येतं ना ते मोबाईलमध्ये 43 डिग्री सेल्सिअस, 43 डिग्री तापमान आणि ह्युमिडिटी, सगळे शर्ट ओला किच्च झालेलं. आम्ही आमच्या जोशमध्ये. पण तो किल्ला मी चढलो तेव्हा मला असं वाटलं की चलो हम भी कुछ कर सकते हैं. नंतर तो व्हिडिओ बायकोनं बघितला आणि जे काय कौतुक ज्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे होतं ते सगळं कौतुक झालं. ते हा एक अनुभव मला म्हणजे भीतीदायकच होता खरं तो सुद्धा. दुसरा एक अनुभव आहे मोरगिरी किल्ला आहे. फार लोणावळ्याच्या पलीकडे किल्ला आहे. सोपा किल्ला आहे, फार सोपा. पण शेवटचा एक पॅच मात्र प्रचंड अवघड आहे. तिथंही हाच प्रकार, दोरी तुटलेली होती. परंतु तिथे सेम असाच प्रकार. आम्ही तो किल्ला अगदी आरामात चढलो. वरचा आनंद जो काय मिळतो ना, हे सगळं तुम्ही जेव्हा करता आणि वर जेव्हा पोचता तो आनंद असतो ना, तो खरंच शब्दात सांगू शकत नाही. चंद्रगड नावाचा एक किल्ला आहे. तुमच्यापैकी काय लोकांना, आपल्या जिल्ह्यातलंच आहे चंद्रगड किल्ला. तर शिवजयंती होती 19 फेब्रुवारी. आणि माझ्या आयुष्यामध्ये मी नियम पाळला आहे आजपर्यंत की शिवजयंती दिवशी किल्ला बघायचा. कोणी सोबत येऊ नाही तर नाही येऊ. माझा मित्र यशवंत डांगे नावाचा एक मित्र आहे.
सरांना माहिती असेल. तो आणि मी दोघे जण चाललो किल्ल्यावर. तर तो म्हणजे असा ब्रुसली, जसं आत्ता आपण बघितलं ना, असा ब्रुसली येतो. आणि मी म्हणजे असा एकदम अदनान सामी आपण समजू, असा जाळ बीट डुलत डुलत किल्ला चढत होतो. मी निम्म्यापर्यंत पोचलो तेव्हा हा पगठ्यावर पोचला होता. आणि उन्हाळ्याचे दिवस होते, तो वर पोचला होता. वारं खालून वर जात होतं, त्यामुळे मी त्याला हात मारत होतो की यशवंत मला हात दे, पण त्याला ते ऐकू जात नव्हतं. मी कपारीमध्ये होतो, तो वर होता. आणि जवळपास 15 ते 20 मिनिट, दुपारी 2:30-3चा सुमार होता, मी हाका मारत होतो. पोटामध्ये प्रचंड भुकेची आग, आणि डबा त्याच्याकडे होता. मला जमत नाही म्हणून सॅक पण तो घेऊन गेला होता. आणि तो जो रिस्क होता, तो एक 20-25 फुटाचा कातळ होता, तो मला क्रॉस करायचा होता. आणि त्या पूर्ण किल्ल्यामध्ये, त्या अख्ख्या आसमंतामध्ये आमच्या दोघांच्या शिवाय कोणीच नव्हतं. आणि शेवटचा 5 मिनिटाचा टप्पा, मला तो एक क्षण आयुष्यामध्ये आठवतो की तेव्हा मी निर्णय घेतला, जो होगा देखा जाएगा. मात्र ते देखा जाएगाची चान्स आलाच नसता, कारण प्रचंड व्हॅली खोल होती, म्हणजे कल्पनाच करवत नाही. परंतु तेव्हासुद्धा नशीबच बलवत्तर, आम्ही वर पोचलो, एन्जॉय केला. तेव्हाचे फोटो माझ्याकडे आहेत. आता बघा काय होतं की जेव्हा तुम्ही खूप अवघड किल्ला चढता, त्याच वेळेस तुमचा कॉन्फिडन्स ओव्हर होतो, तुमच्या हातातून एखादी चूक होते. तो किल्ला मी उतरताना असा भ्रमात होतो की आज मी किती अवघड किल्ला चढलो. किल्ला उतरताना हार्डली एखादा किलोमीटर अंतर बाकी असेल माझ्या गाडीपासूनचं, आणि मी पायात अडखळला माझा आणि पडलो. पानदोदेशी उघड असतो ना किल्ल्याचा, आणि मी 2-4 पलट्या खाल्ल्या. माझी जीनची पॅन्ट होती, जीनची पॅन्टसुद्धा फाटली. म्हणजे किती अवघड असेल. ते माझ्या गुडघ्यामध्ये पाणी झाल्यानंतर गुडघा फ्रॅक्चर पण झाला, मायनर लिगामेंटल इंजुरी पण झाली मला. आणि त्यानंतर गुडघ्यामध्ये पाणी झालं उजव्या बाजूच्या. पुढचे जवळपास वर्षभर तरी मी कुठला किल्ला बघू नाही शकलो. त्यामुळे तुमची कुठलीही एक छोटीशी चूकसुद्धा निश्चितच तुम्हाला घातक ठरू शकते. त्यामुळे खरं तर मी सल्ला देईन की हे असलं वेळं धाडस खरंच करू नये. जाताना ग्रुप असला पाहिजे, तुम्ही कुठं चालला आहे, सोबत कोण आहे हे तुमच्या घरी त्याची कल्पना असली पाहिजे. जे आम्ही रात्री संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत पोहोचणं अपेक्षित होतो, ते रात्री 1 वाजता पोचलो. तिकडे फोनला अजिबात रेंज नाही, घरी बायको काळजीमध्ये. तेव्हा कृपया केअरफुली फिरलं पाहिजे, परंतु काळजीपूर्वकपणे फिरलं पाहिजे. रिस्क घेता कामा नये, आणि बेसिक इक्विपमेंट जे असतात ते आपल्यासोबत असलेच पाहिजेत. असे 2-3 अनुभव निश्चितच भीतीदायक होते या फिरणारे. काही अनुभव असे येतात की आपण जास्ती साहस करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा अंदाज येत नाही की हे किती महागात पडू शकतं. पण काही अनुभव साहेब असे असतील की आपण पूर्ण काळजी घेतली तरीसुद्धा काही गोष्टी आपल्या हातात राहत नाहीत. जसं की तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की एखाद्या वनामध्ये बिबट्या समोर आला, एखादं जंगली श्वापद समोर आलं, सर्पदंश किंवा विंचूदंश झाला, असे काही अनुभव आपल्याला या प्रवासामध्ये आले का? बिबट्या मला 1, 2 आणि 3 वेळा बिबट्या, म्हणजे 2 वेळा मला बिबट्याचे पाय दिसले, ताजे ठसे, आणि एकदा बिबट्या दिसला प्रत्यक्ष. जवळ होता आपल्या? नाही, तरी 50 मीटर लांब होता. पण बिबट्याचं स्पीड असं सांगतात की 50 मीटर अंतर कापण्यासाठी बिबट्याला 4 ते 5 सेकंद पुरे झाले. तुम्ही गाडीमध्ये तिथून इथं बसोपर्यंत बिबट्या तिकडून तुम्हाला पकडू शकतो. यमदेव समोर होते. तो किल्ला जंगली जयगड, तुमच्यापैकी काही लोकांनी ऐकलं असेल, सातारा जिल्ह्यामध्ये आहे, कोयनेच्या अभयारण्यामध्ये आहे जंगली जयगड किल्ला. रात्रीची वेळ होती, चांदणं पण चांगलं होतं, आणि आम्ही थोडंसं निवांत होतो रात्रीची वेळ असल्यामुळे. आणि गाडी पण होती, आमच्यासोबत गाडी होती. आम्ही जंगलामध्ये फिरफटका मारत होतो किल्ल्याच्या पायथ्याने, आणि डोळे चमकले. मला वाटलं मांजर असेल, ससा असेल, आणि किती प्राणी असतात ना. आमच्याकडे टॉर्च होता मोठा, टॉर्च टाकला, बरोबर बिबट्या मस्तपैकी असा करून बसला होता. तुम्ही किती जण होता? आम्ही 5 लोक होतो, आणि जवळपास 10 मिनिट बिबट्या हल्लाच नाही. आम्ही असं उभं होतं की त्यानं जर अटॅक केला आम्ही पटकन गाडीत बसणार, पण आम्ही तेव्हा पहिल्यांदा बघितला. कारण बघा, ताडोब्यात बघणं वेगळं आहे, झूमध्ये बघणं वेगळं आहे, आणि तिथं बघणं वेगळं आहे. ते बिबट्याचं माझं पहिलं दर्शन. दुसरं भैरवगड नावाचा किल्ला आहे, भैरवगडला पण मी बिबट्याच्या पायाचे अत्यंत ताजे ठसे मी बघितले. अत्यंत म्हणजे आसपास कुठेतरी असेल. आणि तिसरा म्हणजे सगळ्यात भयावह अनुभव होता प्रबळगडचा. प्रबळगड हा आपल्या इथं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. प्रबळगडला मी आत्ता मागच्या महिन्यामध्ये गेलो होतो, आणि
प्रचंड पाऊस पडत होता. सागर आपला जो आहे सागर मुंडे, मी आणि आमचे 4-5 मित्र अशा आम्ही गेलेलो होतो. इतकी गलित गात्र झालेलो होतो ना की आता बिबट्या आला तर आम्ही पळू पण शकणार नाही. तेवढ्यात मला सागरनं एक दाढ दाखवली. ही दाढ कुणाची आहे सर? म्हणलं असेल गाय वासराची. तो म्हणे ही सर बिबट्याची दाढ आहे. ती दाढ जुनी होती, अर्थात ताजी नव्हती ती, पण बिबट्याचे दात पडलेले होते. आणि तिथं आम्हाला मुलांना आंघोळ करण्याचा. आम्ही फार थकलो होतो, सकाळपासून मुक्कामी गेलो होतो, आंघोळ पण केलेली नव्हती. विचार केला की चला आंघोळ तरी करूया. असं करता करता बिबट्याच्या पायाचे ठसे दिसले. आणि अशा पडत्या पावसात, आता पडत्या पावसात ठसे दिसतात म्हणजे तो बिबट्या तिथंच कुठतरी होता. पण तो सगळ्यात म्हणजे मृत्यू बघणे किंवा भीती काय असते हे मला प्रबळगडावर दिसलं. कारण आम्हाला स्कोप नव्हता पळण्याचा, काही स्कोप नव्हता. त्या जंगलामध्ये किल्ल्यावर काय पळणार आहे, तुम्ही काय करणार आहे, काहीही स्कोप नव्हता. परंतु बहुतेक बिबट्याचं पोट भरलेलं असेल. प्राणी आपल्यासारखे नसतात, आपल्याला भूक नसेल तरी आपण खातो किंवा साठवून ठेवतो. प्राणी हे ताजेच खातात, असं मला वाक्य आठवलं त्या क्षणातसुद्धा. आणि बिबट्याचं कदाचित पोट भरलेलं होतं, त्यामुळे तो काय आमच्या नादी लागला नाही. त्यामुळे आम्ही सुखरूप याची देही याची डोळा माघारी आलो. हे मात्र दिसतात. मगाच्या विषयात एक सांगेन मी, रायरेश्वर नावाचा किल्ला आहे. त्या रायरेश्वर किल्ल्यामध्ये आमचं टाईमचं मॅनेजमेंट पूर्ण चुकलं. सकाळी निघायचं होतं, पण निघता निघता दुपार झाली. आणि आम्ही अशी वेळ आहे की आगापिचाच नसल्यासारखे होतो. किल्ल्यावर पोचलो तेव्हा अंधार पडला होता. आता खाली उतरायचं कसं, तर आम्ही विचार केला पौर्णिमा आहे, चांदणं पडणार आहे, चांदण्यामध्ये उतरायचं आपण. आम्ही 5 लोक होतो आणि बहुतेक आभाळ आला असेल किंवा काय झालं असेल किंवा पौर्णिमा नसावी सुद्धा कदाचित. आम्ही खाली उतरायला लागलो, पूर्ण अंधार पडलेला होता. एक जण स्मोकर होता. म्हणजे अशा वेळेस स्मोकर असणं पण फायद्याचं असतं. त्या लायटर होता. काही जण खुश होतील बरं. लायटर होता किंवा लायटर सोबत ठेवा. आम्ही रुमाल काढला, काठीला बांधला आणि तो पेटवला. पलिता झाला. कारण ही गोष्ट 1997-98ची आहे. त्यावेळेस मोबाईल पण नव्हते, म्हणजे मोबाईलला हे लावायला. आणि असं करत करत आम्ही पहाटे 3 वाजता खाली उतरलो. गावकऱ्यांना काय वाटलं, 2 पलिते दिसत आहेत म्हणजे चोर असणार. आम्ही असे कंटाळलेलो, थकलेलो, घाबरलेलो आणि ते जोशामध्ये काट्या घेऊनच की चोर आहेत ना. आणि आम्ही शर्ट पण काढले होते ना, कमरेला बांधले होते, त्यामुळे ते बनियन घातलेले आम्ही असे मारच खाणार होतो खरं त्यावेळेस. आम्ही ओरडून सांगितलं, अरे बाबांनो आम्ही डॉक्टर आहे मेढ्याचे, मेढा जवळ गाव आहे. तुम्ही डॉक्टर असताना डॉक्टर असताना आम्ही त्यांना किस्सा सांगितला, आम्ही डॉक्टर आहे मेढ्याचे, नाव असं आहे, चोरी करायला आलेलं नाही आहे, आम्हाला मारू नका. तरी पण त्यांनी फार असं लांबूनच अंतर ठेवलं. कुठल्या क्षणी त्यांना थोडा तरी संशय आला असता, मी मारच खात होतो. असे काही प्रसंग विनोदी पण घडले. बहुतेक ते लोक मला मानत असतील. त्यामुळे डॉक्टर कुठं आला इकडं, मग त्यांनी आम्हाला झोपायला दिलं, सकाळी आंघोळीला गरम पाणी दिलं, छानपैकी पाहुणचार पण त्यांनी आमचा केला. आणि सकाळी आम्हाला मॅडमच्या तावडीमध्ये सोडलं. या बात. तर ही सगळी मंडळी अथक परिश्रम घेतात, तेव्हा आपल्याला शिवरायांचा खरा इतिहास समोर येतो. आपण AC मध्ये बसून एखादं पुस्तक वाचतो, पण काही मंडळी अशी राबलेली असतात. म्हणून दुर्गम समाध्या कुठे आहेत, वास्तुशिल्प कशी आहेत, तिकडे नेमका इतिहास काय साक्ष देतोय हे कळू शकतं. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. चैतन्य असलं पाहिजे, सकारात्मकता असली पाहिजे. पण आपण जे एकूणच चित्र बघतो महाराष्ट्रामध्ये आत्ता, गडकोट किल्ल्यांची परिस्थिती काय होतीये. विशाळगडाचं तर प्रकरण खूप मोठं आहे. अनधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणावर होताना दिसतात. अनेक ट्रेकर दारू पिण्यासाठी, मौज मजा करण्यासाठी या पुण्यभूमीचा वापर करतात. तर साहेब, आपण असे काही नकारात्मक अनुभव देखील घेतलेत का? त्यावेळेला एक शिवप्रेमी म्हणून सरकारी अधिकाऱ्याच्या पलीकडे जाऊन काय शल्य होतं आपल्या हृदयाला? असे वाईट अनुभव नक्कीच आले, परंतु शेवटी बघा सरकार आहे, कायदे आहेत, कानून आहेत, त्यामध्ये आपण व्यक्तिशः काही करू शकत नसतो. तुम्हाला एक उदाहरण देईल. पांडवगड नावाचा किल्ला आहे वाईच्या जवळ. तर तिथे आम्हाला त्या माणसानं सोडलंच नाही किल्ल्यावर. तो म्हणाला की हा किल्ला प्रायव्हेट आहे. आता हा प्रायव्हेट कसा असू शकतो, मोठा किल्ला आहे, तो फार मोठा किल्ला आहे. त्याशी आमचं हुज्जत चालली, भांडण चाललं, सगळं चाललं. पण तो म्हणे ही 7/12 आहे, माझी प्रॉपर्टी आहे, हे अलाउडच नाही. पण शेवटी सोडलं त्याने आम्हाला, पण मेहरबानी केलेलं सोडलं. अशा अनुभव येतात. प्रतापगडला अफजलखानाची कबर होती. आम्ही आता चालत गेलो प्रतापगडला. त्या ज्या वाटेनं महाराज गेले किंवा ज्या वाटेनं अफजलखान चढला असेल त्या वाटेनं आम्हाला जायचं होतं. आम्ही अगदी वरपर्यंत चढलो.
पण नंतर ते सिक्युरिटीचे विषय होते की ते आम्हाला माहीत नव्हतं की हे अलाउडच नाही, त्याने आम्हाला सोडलंच नाही, पूर्ण खाली गेलो. पण आता ह्याला काही पर्याय नाही, ह्या गोष्टी आपण पाळल्या पण पाहिजेत. यस. आणि कायदा शेवटी कायद्याचं काम करतो. पण अनावश्यकपणे यंत्रणेवर ताण पडेल असं कोणीच वागू नये. आता रायगडचं उदाहरण देतो. रायगडला काही लोक दारू पिऊन पार्टी केली. माझी अशी अपेक्षा असते शिवभक्त म्हणून की त्यानंतर सरकारनं काय रायगड किल्ल्यावर मुक्काम करायला बंदी घातली. ते बंदी घातलं म्हणजे बऱ्याच लोकांची खरं तर हे होतं. त्यापेक्षा शिक्षा अशी करायला पाहिजे की पुन्हा असं कोणी धाडस नाही केलं पाहिजे. जसं महाराजांच्या काळामध्ये कडक नियम होते ना, अशी शिक्षा केली पाहिजे की परत कुणी डेअरिंग नाही केलं पाहिजे रायगडकडे अशा नजरेनं बघण्यातच. एका बाजूला शिवप्रेमी म्हणून आपण फिरत असताना आपण सरकारी अधिकारी म्हणून गेली अनेक वर्ष कर्तव्य बजावत आहात. तर गडकोट बघायचा आहे, इतिहास समजून घ्यायचा आहे, पण त्याच वेळेला तिकडची माणसं बघणं, त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांचं आरोग्य कसं आहे, त्यांचं शिक्षण कसं होतं आहे, त्यांच्या एक सरकारी अधिकारी म्हणून या दुर्गम भागात जी लोकं राहतात त्यांना आपण न्याय देऊ शकतो का, असं काही आपलं चिंतन असेल तर ते कृपया सांगावं. सुरुवातीचे काही दिवस सोडले ना तर नंतर माझ्या लक्षात असं आलं की आपण अभ्यासपूर्ण किल्ले फिरले पाहिजे. आपण माईक असं ऐकू येते ना. म्हणजे होतं कसं बघा की आपण एकटाच किल्ला फिरतो किंवा उगाच डबा घेतो, किल्ल्यावर जातो, माघारी येतो, काहीतरी फेसबुकला खरडतो, तर ते किल्ला बघणं नाही. अभ्यास जे रामदास स्वामींनी म्हटले, अभ्यास हे प्रकटावे. तर मी अभ्यास करतो किल्ल्याचा की ज्या किल्ल्यावर चाललो तिथे इतिहास काय आहे, भूगोल काय आहे, तिथं काय घडलं काय नाही घडलं. आणि अशा अभ्यासू लोकांचा एक टीम मला बनवता आली. त्यामध्ये जसं सागर मुंडे आहे, तो आर्किओलॉजीमधला एक्सपर्ट आहे आणि तो खाली बघितलं की भीती वाटते मला. त्याला खाली काय सापडेल नियम नाही. मृगगड नावाचा किल्ला आहे, मृगगड आपल्या रायगडमध्येच आहे. भर पावसामध्ये त्या किल्ल्यावर सागरनं असं खाली बघत होता. सर म्हणलं ते तुम्हाला काय दिसतंय? म्हटलं दगड आहे. दगड नाही म्हणला, ती बंदुकीची गोळी आहे. शक्य आहे का म्हणला, इथं कुठं बंदुकीची गोळी? त्यानं बघितलं, हातावर घ्या म्हणलं, मी घेतली. अत्यंत जड, ते शिसं होतं, बंदुकीची गोळी होती. असा हा सागर, बांगड्यांचे काय अवशेष त्या काळातले माठ, असा हा सागर एक आपला ॲसेट झाला. दुसरे एक माझ्यासोबत असतात ते महेश गायकवाड म्हणून आहेत. पक्ष्यांचा जबरदस्त अभ्यास त्या माणसाचा. कुठलाही पक्षी असेल काय असेल ते शिकवतात की पक्ष्यांचा अभ्यास कसा करायचा. किंवा वटवाघळांच्यावर त्यांनी PhD केलेली आहे. मुंग्यांचं वारूळ असतं, मधमाशा असतात, त्यात त्यांनी डॉक्टरेट केलेली आहे. म्हणजे फिरताना अभ्यासपूर्ण माणसं घेऊन जर तुम्ही फिरलं तर तुमचं फिरणं हे जास्त अभ्यासपूर्ण होतं. तसंच मी सांगेन की म्हणजे माझा स्वतः अभ्यास इतिहासाचा आहे, परंतु प्रत्येक क्षेत्रातला माझा अभ्यास असू शकत नाही. आमचे एक SI आहेत आरोग्य कर्मचारी सुनील पाटील, त्याचा आकाशाचा अभ्यास आहे. तो तारे कोणते, ग्रह कोणते, कुठला कधी उगवला. आम्ही बऱ्याचदा किल्ल्यावर मुक्काम पण करतो. ते मुक्काम केल्यानंतर चांदणं जे बघणं, त्याचा अभ्यास करणं हे मोठा विषय असतो. चांदणं पडले आपण म्हणतो, पण तसं नाही. ते आकाशामध्ये असंख्य नक्षत्र, ग्रह, तारे सगळे, तर तो ते शिकवतो. लेसर टॉर्च असतो, बरोबर तो फोकस करतो. सर हा बघा सप्तर्षी, हा नेब्युला, तो काय तो काय तो काय, म्हणजे हे सगळं हे असे अभ्यासपूर्ण माणसं आपण घेऊन फिरलं पाहिजे, म्हणजे आपलाही अभ्यास होतो. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा जो आहे की गडकिल्ले फिरत असताना तिथली स्थानिक माणसंसुद्धा आपण सोबत घेतली पाहिजे. ठीक आहे, निसर्ग बघताय, इतिहास बघताय, पक्षी बघताय, आकाश बघताय, पण तो किल्ला जर बघायचा असेल तर स्थानिक माणूस तुम्ही 100% सोबत घेतला पाहिजे. तुम्ही रायगड नुसतं तुमच्या नजरेतून बघा, फार कळणार नाही, पण तिथला एखादा गाईड घेऊन जावा, तुम्हाला तो प्रचंड शिकवेल. चोरवाटा कुठं, काय कुठं. पन्हाळा किल्ला जर तुम्ही कधी गेला तर नगारजी नावाचा माणूस आहे, नगारजी, जवळपास 75-80 वर्ष वय आहे त्याचं. त्याच्याबरोबर मी गेलो. तो म्हणला सर तुम्ही हौशे वर्षात आला असाल, इथूनच नमस्कार. म्हटलं मी मुक्कामी आलो आहे. म्हणलं ठीक आहे, पहाटे 5 वाजता भेटू आपण. म्हणलं काय वेळ आहे का, चुकून पहाटे 5 बोलला का? म्हणलं किती वाजता? उद्या सकाळी पहाटे 5ला. मग मी गेलो 5 वाजता. पहाटे 5 पासून ते रात्री 10 पर्यंत परत मुक्काम. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 3 पर्यंत त्याने मला पन्हाळा आणि पावनगड हा प्रत्येक चिरा समजून सांगितला. म्हणजे मी सॅल्यूट मारतो अशा माणसाला की पन्हाळा किल्ला आहे आणि त्या पन्हाळा किल्ल्याला जोड किल्ला पावनगड नावाचा आहे. हे मला कधीच माहीत नव्हतं. मी म्हणलं रे हा वेगळा किल्ला आहे. हा म्हणलं हा वेगळा किल्ला आहे, पावनगड याचं नाव. तुपाची विहीर काय असते, नाण्यांचे प्रकार काय असतात, बुरुजांचे प्रकार काय असतात, चोरवाट्यांचे प्रकार काय असतात, दिंडी म्हणजे काय, राजदिंडी म्हणजे काय,
असंख्य म्हणजे इनसायक्लोपीडिया. सो अशी माणसं ही तुमच्या आयुष्याचा एक भाग असली पाहिजे, तर तुम्ही किल्ले बघू शकता. अदरवाईज मी पन्हाळ्याला गेलो, जेवण केलं, फोटो काढले, फेसबुकला टाकले, घरी आलो, झोपलो, झाला किल्ला नंबर 52, किल्ला नंबर 53. ह्याला काही अर्थ नाही. हे 100 किल्ले झाले असतील ना, हे केवळ एक आकडे आहेत. हे 100 किल्ले करणं हे माझ्या आयुष्याचं कधी ध्येय नव्हतं. महाराजांनी जेवढं राज्य निर्माण केलं, 350 किल्ले आहेत स्वराज्यामध्ये. 100 किल्ले गेले म्हणजे काय मोठा तीर मारला आहे मी त्यामध्ये. पण हे 200 पण मी करेन, पण आकडे हे याचं ध्येय नाही आहे. महाराज जे जगले त्याच्या पावलवाटावर आपण काय 2-5 पावलं टाकायला शिकणं, हे या सगळ्या कष्टामागचं एक धोरण आहे. मागाशी मी सांगितलं की ते पार्टे जे होते, ह्या पार्ट्यांच्या मी घरी गेलो, त्यांच्याबरोबर राहिलो, जेवण केलं. ते गरीब माणसं असतात फार, म्हणजे तुमच्या भाषेत त्यांच्या घरी बघायला गेलं फ्रीज पण नसेल, कलर टी व्ही पण नसेल, एखादाच पंखा बिंका असेल त्यांच्या घरामध्ये. पण जी मनाची श्रीमंती आहे की त्या गरिबीतून सुद्धा त्यांनी कुठून तरी शाल आणली, कुठून तरी नारळ आणला. खरं तर शालीची किंमत पण 500 रुपये आहे. त्यांना कसं परवडेल माहिती नाही मला. मी माझ्याकडची स्टिक जी काठी असते ती त्याला दिली, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. सर मला हे कुठे मिळते? म्हणजे माझीच घे, मला देवाने 2 पाय दिलेत. हे अनुभव जे आहेत ना, हे खरंच शब्दाच्या पलीकडचे आहेत. कोकण दिव्याला आम्हाला ते एक वयस्कर गृहस्थ भेटले, मग ते कुठंतरी त्यांचा फोटो असेल कोकण दिव्याचा. म्हणजे स्वार्थी माणसं असतात खेडेगावामध्ये, नाही असं नाही. आम्ही जेव्हा गेलो रात्रीचे 1 वाजले होते, पारावर आम्ही झोपलो. एक पोरगा आला, म्हणला साहेब इथं अलाउड नाही झोपायला. अरे म्हणलं आता वाजले 1, पहाटे 5 वाजता आम्ही निघून जाणार आहे. नाही म्हणलं त्या घराच्या ओसरीत झोपायला लागेल, पारावर वाघ येतो किंवा बिबट्या येतो. असं म्हणलं आम्ही काय हिंमत करणार आहे. ठीक आहे म्हणलं, चल बाबा. आम्ही झोपलो त्याच्या ओसरीमध्ये. सागर सोबत होता. ओसरी म्हणजे काय, इथं गाई बांधलेली, म्हैस बांधलेली, बैल बांधलेला, कोंबड्या डालग्यात टाकलेल्या, आणि मला झोपा की आपल्या पुडवीमध्ये. आता काय झोप लागणार, ते बैल हंबरतोय, गाय हंबरतोय, ते कोंबडं 3 वाजता कुकुचकू करायला लागले. आता 4 वाजता उठलं कोंबड्या, ते सागरच्या छातीवर बसली की कुकुचकू करायला. आणि त्या शेणामुताचा वास, झोप तर काय लागते. पण हा बाबा म्हणलाय तिकडं वाघरू येत आहे, तुम्ही इथंच झोपायचं आहे. तर त्यामुळे आम्ही तिथंच झोपलो. आणि उठताना काय म्हणतो, पहाटे 5ला उठला. म्हणलं तुमचे तंबू किती? म्हणलं 300 रुपये काढा. म्हणलं 300 रुपयेसाठी जण आम्हाला ही शिक्षा द्यावी का की इथं झोपायची? परत मी त्याला म्हणलं तुम्ही सकाळी येणार का आमच्यासोबत पहाटे आता 5 वाजता किल्ला दाखवायला? हा म्हणला येणार. म्हणलं किती रुपये घेणार? म्हणलं 500. विचार केला की ठीक आहे, गरिबाला दिलेलं चांगलंच आहे ना. सो आमच्याबरोबर तो आला, त्याचा फोटो असतो कुठेतरी, असं रवींद्र महाजनी जसे आहेत ना हिरो होते तसा तो होता. तर तो किल्ला त्यानं मला पूर्ण दाखवला. किस्सा कुठं घडला सांगतो. त्याला अपेक्षा काय होतं, 500 रुपये गाईडचे, 300 रुपये त्या झोपायचे त्या गोठ्यामध्ये, 8 नोटा मला मिळणार. आता मला दया आली, म्हणलं गरीब माणूस आहे, 800 रुपये कुठं द्या, कंजूशी करा, आपण त्याला 1,500 रुपये देऊया. म्हणून मी 500च्या 3 नोटा काढल्या आणि त्याला देऊ लागलो. तो म्हणतोय कसं, साहेब शिकलेले दिसत आहे म्हणून काय फसवायचं नाही गरीबाला, आम्हाला पण कळतंय की. म्हणला उगीच केस पिकले का? म्हणलं काय झालं बाबा, काय झालं? 8 नोटा कुठे आहेत? म्हणला 3वर भागवायला लागले. म्हणलं अरे बाबा हे 500 आहेत, ते काय सांगू नका. म्हणलं मला 8 नोटा पाहिजेत. म्हणजे अजूनसुद्धा ह्या आपण जे म्हणतो की इंटरनेट जग पुढं गेलं, काय झालं, काय काही नाही आहे. हे अजूनसुद्धा जग एक ठराविक वर्ग, ठराविक क्लास, ठराविक पुढे गेले असतील. अजूनसुद्धा खेडेगावातली माणसं खूप मागं आहेत, साधी आहेत, भोळी आहेत. मग त्याला जेव्हा मी सांगितलं हे 500 म्हणजे हे 1 नोट म्हणजे 5, शेवटी मी त्याला 15 नोटा म्हणजे चुकून होत्या काढून दिला. इतका आनंद वाटला, इतका आनंद वाटला. मला ऑफर दिली, तंबाखू खाताय का? म्हणजे माणूस जेव्हा तंबाखू पुढं करतो ना, ते ओळखायचं की तो तुमच्या जवळ आला. खेडेगावातल्या लोकांचं असते काय हो आनंद, काढा पुडी, काढा चुना. ते जेव्हा ह्या भाषेमध्ये तुमच्याशी बोलायला लागतात तेव्हा ओळखायचं की तुमचं त्यांचं आता कनेक्ट प्रॉपर झालं आहे. सो असे अनुभव, खूप छान छान अनुभव. प्रत्येक किल्ल्यावर अशी काय माणसं मी जोडली गेली. मी मुद्दामून या किस्स्याला जोडतो आणि प्रेक्षकांना, श्रोत्यांना विनंती करतो की आता पनवेलच्या बाजारामध्ये आमच्या आदिवासी बांधवांकडून करवंद आणि बोरं विकत घ्याल ना, तेव्हा त्यांच्या भाबडेपणाचा हा किस्सा विसरू नका. आमच्या महाराष्ट्रातले दुर्गम भागात राहणारे लोक मनाने किती साधे सरळ भाबडे आहेत हे त्यांच्यापर्यंत यांच्यासारखी माणसं पोहोचतात ना तेव्हाच कळू शकतं. तर यांच्या जसा प्रवासाला सलाम आहे तसा आमच्या त्या गिरिदुर्गांवरती राहणाऱ्या बांधवांना पण आपण एक सलाम केला पाहिजे.
एक भैरवगड नावाचा किल्ला आहे, तिथलं मी उदाहरण सांगतो. मी भैरवगड हे चांदोली अभयारण्य जे आहे व्याघ्र प्रकल्प, ह्या व्याघ्र प्रकल्पामध्ये येणारं गाव आहे. पूर्ण किर्र जंगल आहे. आणि आमचं काय झालं की म्हणजे काय निर्णय आपण घेतो कळत नाही, का घेतो. मुक्कामी जायचं ठरलं आमचं किल्ल्यावर. त्या आता फॉरेस्टनं सांगितलं मला की साहेब तुम्ही जाऊ नका, प्रचंड धोका आहे. ठीक आहे म्हटलं, मुक्कामी नाही पण गावात मुक्काम करूया आपण. पातरकुंज नावाचं गाव आहे ते. तर मी पातरकुंजला मुक्काम करायचं ठरवलं. आणि निघता 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 वेळ होत गेला, ऑफिसची काय कामं करून मागे लागली. आणि पाटणच्या पुढे जाऊपर्यंत आम्हाला रात्रीचे 8 वाजले. अंतर दाखवत होतो फक्त 22 किलोमीटर. पातरकुंज ते कोयनानगर हे अंतर फक्त 22 किलोमीटर. मला असं वाटलं की अर्धा तासाचं काम असेल, कारण GPS काय चालत नव्हतं. आम्ही जेव्हा त्या रस्त्यानं घुसलो, रस्ताच नव्हता, जिथं दिसेल तिथं गाडी चालवायची होती आपटत आपटत. जवळजवळ 2.5 तास आम्ही गाडी चालवली. आणि 2.5 तासानंतर आम्ही एका गावात पोचलो. बहुतेक त्या गावाचं नाव पातरकुंज असावं, कारण खेडेगावात कुठं त्या असल्या गावात कुठं काय बोर्ड दिलेला नसतो ना की हेच पातरकुंज म्हणून. आता म्हणलं ह्यापेक्षा पुढे काय कुठं जायला नको, आपण इथं झोपूया. ते शोले पिक्चर आहे बघा, शोले. असं ते दगड मोठी मोठी असतात आणि ते दगडा उभा असतो गुंड कोणतरी, आणि सेम तसं गाव ते. गावात आमची गाडी पोचली. पहिले एक लक्षात घ्या की कुत्री ओरडतात. आम्हाला वाटलं कुत्री आता बोंबळणार सगळी, अख्खं गाव उठणार, कोणतरी उठणार माणूस की इथं कसं काय आला, कुठनं आलं, परमिशन नाही फॉरेस्टची, किंवा द्या पैसे, ह्यापेक्षा काय होणार आहे वेगळं. आम्ही गावात पोचलो, गाडी पार्क केली, गाडी बंद केली. कुत्रंही नाही आणि काय साधा कोणीच नाही. गेली कुठं म्हणली माणसं सगळी. बरं, पार होता समोर एक, त्या पारावर पण काही नाही, कोणीच नाही. आजूबाजूला टॉर्चनं बघितलं, कुत्रं झोपले का किंवा शेळ्या मेंढ्या काय सगळं शुकशुकाट. असं वाटलं की ह्या गावातली माणसं हे गाव सोडून कुठंतरी निघून गेलेत. ठीक आहे म्हणलं, आता रात्रीचे 1 वाजलेत आणि घनदाट जंगल आहे, आपण तंबूत झोपूया. आम्ही असे सगळे तंबूत जवळ लावले. आम्ही 4 लोक होतो, 3 तंबू होते, लावून टाकले. सकाळी 5:30ला उठलो, सगळं गाव तसं शांत. अरे म्हणलं हे जायचं कुठं, गाईड कुठं आहे आपल्याला, कुठं किल्ला आला तर काहीच माहिती नाही, मोबाईलला रेंज नाही, काहीच समजेना. एका घराचं दार वाजवलं, तो कोणी उठेनच. फार दार वाजवलं, उठला एक माणूस आणि बाहेर आला. बहुतेक तो त्या भागातला सरपंच किंवा असं मोठ्या पदात असेल. 4 बोटामध्ये अंगठ्या वगैरे होत्या. तुम्ही म्हटलं बाहेर झोपलेच कशासाठी. आता म्हणजे रात्री 1 वाजता कोण दार उघडणार ना. तुम्हाला इथं साहेब परवाच म्हणला बिबट्यानं 2 शेळ्या खाल्ल्या, आणि त्यामुळे म्हणलं आम्ही कुत्री पण बाहेर ठेवत नाही, घरात घेतो. आणि तुम्ही म्हणला चक्क बाहेर झोपलाय. आणि खरं सांगतो ती आम्ही झोपलोच नव्हतो, कारण 1 वाजता पोचलो होतो आणि 5 वाजता हा किस्सा सगळा चालला होता. आणि मलाही माहिती होतं की आपण व्याघ्र प्रकल्पाच्या कोर भागामध्ये आहे, त्यामुळे इथं चुकीला माफीच नाही आहे. आम्ही सगळे आळीपाळीने जागेच होतो. पण समजा जर वाघ आला असता किंवा बिबट्या आला असता तर आम्ही करणार काय होतो मलाही माहिती नाही, काय करणार होतो ते, म्हणजे माहिती नाही कायच करणार होतो, पण जागे मात्र होतो बरं का. तो म्हणला साहेब परवाच इथं 2 शेळ्या खाऊन गेलाय, 1 वाघरू खाऊन गेलंय, 1 वासरू खाऊन गेलंय, म्हणून कुत्रीसुद्धा आम्ही बाहेर ठेवत नाही. तुम्ही चक्क तिथंच म्हणला झोपलाय. त्याला आमच्याबद्दल खूप प्रेम वाटलं त्या माणसाला. आणि त्यानं पूर्ण दिवसभर तो आमच्यासोबत त्या किल्ल्यावर पण आला, तो किल्ला फिरून पण दाखवला. नंतर त्यानं परत सांगितलं आम्हाला की इथून पुढे अजून एक किल्ला आहे प्रचितगड, तो जेव्हा बघायला याल तेव्हा माझा हा फोन नंबर घ्या, त्या फोनवर मला फोन करा, सगळी व्यवस्था मी करेन. त्याने आम्हाला जेवण खाण असं प्रॉपर आहेरसुद्धा केला, टॉवेल टोपीचा. कदाचित ते फोटो असतील त्याच्यामध्ये. म्हणजे मला काय सांगायचं की प्रेम, आपुलकी. आपल्या घरात जर कोण न सांगता गेस्ट आला आपल्या घरी, आपण किती वैतागतो, जसं काय आपलं प्रत्येक मिनिट नाही मिनिट कामाला येणार आहे. पण तिकडं तसं नाही बघा. त्यातसुद्धा आता त्या एवढ्याला आमच्या गावात काय मिळणार होतो, परंतु टॉवेल टोपी चौघांना पण त्यानं आम्हाला दिली. आणि तो किल्ला सगळा किल्ला त्यानं आम्हाला फिरून दाखवला. त्याचा अख्खा दिवस गेला, परंतु त्याच्याबद्दल त्याची खंत नाही ना, काही नाही की तुमच्यावर मी काय उपकार केले किंवा काय, असं अजिबात नाही. ही अशी माणसं आहेत ना या जगामध्ये, ह्या सह्याद्रीमध्ये, म्हणून माणुसकी टिकून आहे. आता तुमच्या आमच्यानी तर सगळी वाट लावलेली आहे खरं. या माणसांची आपुलकी आणि साहेबांच्या मनामध्ये असणारी शिवभक्ती आणि गड किल्ल्यांबद्दलची आपुलकी, म्हणून 1 तास कुठलीही फारशी पूर्वतयारी न करता ह्या गप्पांचा ओघ चालू आहे. नीट सारखे परीक्षेचे प्रश्न सेट नव्हते. साहेबांची आणि माझी ओळखच आज झाली काही वेळापूर्वी. तर असं जाणवत आहे प्रथमेशजी, एकदा नाट्यगृह होऊन 6 ते 9चा शो होऊन गेला पाहिजे, त्याच्याशिवाय हे ज्ञान
संपेल असं नाही, पण सभाशास्त्र आहे, कार्यक्रमाच्या काही मर्यादा आहेत, म्हणून आपण एका पुढच्या टप्प्यात कार्यक्रमाच्या जातो आहे. साहेब, असं वाटतं ना की अमुक एक घटना झाली तेव्हा मी पाहिजे होतो, तर तुम्हाला टाईम मशीनमध्ये बसवलं निश्चितच. तर इतिहासात कुठे जायला आवडेल आपल्याला? टाईम मशीन जर मिळालं मला एकच ऑप्शन दिला की तुम्हाला कुठली घटना बघायला आवडेल, तर मी विचार पण करणार नाही. एकच गोष्ट सांगेल की शिवराज्याभिषेक जेव्हा झाला तेव्हा मला रायगडावर काय पाहिजे. कारण बघा, शिवराज्याभिषेक हा शेकडो वर्षातून होणारा एक सोहळा होता. तो फक्त सोहळा नव्हता, तो एक अस्मिता, स्वाभिमान. शिवराज्याभिषेकाला वर्णन करणं माझ्यासारख्या सामान्य माणसाचं कामच नाही होणार. तर त्या सोहळ्याचा एक भाग होता आलं. देवाला सांगेन की बाबा टाईम मशीन देणार असलास तर मला ते शिवराज्याभिषेकाचा सोहळा होतो. अगदी सार्थ वर्णन आहे. रियासत सरदेसाईंनी जे मराठी रियासत लिहिली त्यांच्याबद्दल शिवाजी महाराजांच्या आधी जे विशेषण वापरलं ते शककर्ते आहे. म्हणजे ही घटना क्वचितच कधीतरी होणार आणि साहेबांनी नेमकी ती टिपलेली आहे. शिवराज्याभिषेकाच्या दिवशी मी 100वा किल्ला बघितला. ते एक उदाहरण फक्त सांगतो की सालडेर हा किल्ला मी निवडलेला होता. 100वा किल्ला कोणता असावा, आता आणायचे आपण 100च्या जवळ आलोच आहे, तर कोणता किल्ला बघूया. तर सालडेर किल्ला निवडला होता. आणि सालडेर किल्ल्याचं वैशिष्ट्य हे आहे की तो सह्याद्रीतला तसा पहिला किल्ला आहे जेव्हा आपण वरून खाली येतो गुजरातकडून त्यावेळेस, आणि महाराष्ट्रातला सगळ्यात उंच किल्ला आहे, सगळ्यात हायेस्ट असलेला किल्ला आहे. 2 नंबरला तोरणा किल्ला आहे. तेव्हा सालेर किल्ल्यावर गेल्या गेल्या आम्हाला इंद्रवज्र बघायला मिळालं. जसं इंद्रधनुष्य असतं ना 360 अंशामध्ये, तसं इंद्रवज्र असतं. हे गोल दिसतंय ना, गोलामध्ये मी आहे, तो ब्लर होतो मोठा मोठा. ही जी व्यक्ती दिसते गोलामध्ये ती मी आहे. मोठं मोठं होत जाताना समजा. तर ह्याच्याबद्दल मी एक सांगेन फक्त, हे इंद्रवज्र काय असतं. हे म्हणजे माझं भाग्यच मोठं आहे. इंद्रवज्र म्हणजे 360 अंशामध्ये असलेलं इंद्रधनुष्य. मागे सूर्य पाहिजे, मागं आकाश निरभ्र पाहिजे, तुमच्यासमोर दरी पाहिजे 2 ते 3 हजार फुटाची. दरीमध्ये ढग पाहिजेत, ढगांना पांगणारं वारं पाहिजे, आणि ऊन कोवळं असलं पाहिजे. तो जो रिफ्लेक्टिंग अँगल म्हणतात तो काहीतरी 40 डिग्रीपेक्षा जास्त पाहिजे, आणि वेळ सकाळची पाहिजे, आणि तो दिवस किंवा तो जो महिना असेल तो मान्सून सुरू होण्याचा असला पाहिजे. असे अनेक जर तर करत ते हे दिसतं. तर हे आम्हाला अनुभवायला मिळालं. 100वा किल्ला जेव्हा बघितला तेव्हा हे अनुभवायला मिळालं. हे सर्वात सुंदर, म्हणजे मला कधी वाटतच नव्हतं की हे असं काय आम्हाला अनुभवायला मिळेल. हे इंद्रवज्र आपण गुगलवर वाचू शकता. हे इंद्रवज्र हे 100व्या किल्ल्याचं देणगी होती. सरकारी अधिकारी म्हणून 10 वाजता कार्यालयात पोचायचं असेल तर सकाळी कितीला उठता बरं किल्ला बघायला जायचं असेल तर? ह्यातले काही किल्ले मी सुट्टी दिवशी बघितलेले नाहीत बरं का, प्रांजळपणे सांगतो. असं नाही की शनिवार रविवारीच फक्त फिरतो. कधी कधी ऑफिसच्या दिवशीसुद्धा किल्ले फिरलेत. सकाळी 4 वाजता उठून बाहेर पडणे, अंधार असतानाच किल्ल्याच्या पायथ्याला पोचणे, किंवा पौर्णिमा असेल किंवा अनेक असेल किंवा आता लाईट्स पण घेतलेत मी, तर सूर्योदयाच्या अगोदर किल्ल्यावर पोचणे, किल्ला बघणे, आणि तो किल्ला बघून घरी येऊन आंघोळ करून ऑफिसच्या वेळामध्ये ऑफिसला जसं काय झालंच नाही आपलं असं गपचूपपणे हजर होणे. साळसूतपणे म्हणतात ना त्याला, साळसूतपणे हजर होणे. हे मी साळसूतपणे बरेचसे किल्ले बघितले. सांगशी किल्ला आहे, म्हणजे बरेच आहेत आपल्या पनवेलच्या परिसरामध्ये. मी मगाशी सांगितलं 52 किल्ले आहेत टोटल. त्यातले अनेक किल्ले मी असेच साळसूतपणे बघितले. आणि त्याच्यात आमची टीम पण आहे. आमचे सागर आहे, रोडे साहेब आहेत, कडुसकर आहेत, वैभव आहे, असे अनेक आमचे सवंगडी आहेत की ते सगळे वेळेला बरोबर हजर होतात आणि वेळेमध्ये गपचूपपणे सामील पण होतात. असे अनेक किल्ले बघता आले आणि तुम्ही पण हे करू शकता. फक्त एक इच्छा पाहिजे. मी तुम्हाला या निमित्ताने एवढं सांगेन की किमान एक 5-6 किल्ले तरी प्रत्येकानं बघा. एवढा तर हट्ट करेन. आपण मराठी माणूस आहोत. उठता बसता शिवाजी महाराजांचं नाव घेतो. रायगड बघाच, पंढरी आपल्या सगळ्यांसाठी. राजगड किल्ला बघा, ज्याच्यावर महाराजांनी 22 वर्ष आयुष्यातली खर्च केलेत. सगळ्या घटना महाराजांच्या आयुष्यातल्या त्या राजगड किल्ल्यावर घडल्या. रायगड बघा, राजगड बघा, पुरंदर बघा, बेफाम किल्ला आहे पुरंदर किल्ला बघा, सिंहगड बघा, पन्हाळा बघा, आणि भव्यता बघायची असेल सह्याद्रीची आणि मनगटात जरा दम असेल चालण्याचा तर तोरणा बघा. हे 5 किल्ले बघा ना तुम्ही, आयुष्यात तुम्हाला कळेल की सह्याद्री किती मोठं आहे आणि महाराज किती मोठे होते. आणि काहीच नाही करता आलं, हे पण नाही जमलं
तर किमान आईवडिलांना पोराबाळांना घेऊन कोरीगडला जावा, लोहगडला जावा. इतके सोपे किल्ले आहेत, डोळ्याला पट्टी बांधून पण तुम्ही चालू शकाल, इतके सोपे. किमान ते तरी बघा. पोरांना हा इतिहासाचा गंध मिळू द्यात, हा जो सुगंध दरवळतो ना सह्याद्रीमध्ये, हा भंडारा तुमच्या मुलांच्या कपाळाला लागू द्यात पुढच्या पिढीच्या, नाहीतर हा इतिहास असाच निघून जाईल. खूप मौलिक विचार आहेत. आपण आता काही 1-2 तास घेतोय. साहेब, थीम अशी आहे की मी तुम्हाला एक शब्द सांगेन, त्याच्याबद्दल तुमच्या भावना काय आहेत, तुमच्या अपेक्षा काय आहेत. जसा शब्द असेल त्याप्रमाणे आपण 3-4 वाक्यांमध्ये त्याचं उत्तर द्यावं. मला राहून वाटतं, इतकी प्रदीर्घ चर्चा झाली. एका व्यक्तीचं स्मरण केल्याशिवाय, महापुरुषाचं स्मरण केल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण नाही होऊ शकत. छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र धर्मवीर संभाजी महाराज. प्रचंड बुद्धिमत्ता, त्यांची बुद्धिमत्ता खरंच पुढे आली नाही. संभाजी महाराज म्हणले की असा काहीतरी अचाट शक्तिवान माणूस, पण प्रचंड बुद्धिमत्ता, ज्याने असंख्य ग्रंथ लिहिले, संस्कृत काव्य लिहिली, त्या माणसाबद्दल म्हणावं असं संशोधन आजपर्यंत झालेलं नाही आहे. प्रचंड कलेवरचा माणूस, प्रचंड कलेवरचा, एक युद्ध हारला नाही. त्यांच्यापासून काय शिकावं? बेधडकपणा शिकावा. धर्मवीर संभाजी महाराज की. यानंतर डायरेक्ट इतिहासातून वर्तमानात येतो भारतीय पुरातत्व खातं. काय बोला, चांगलं आहे. फक्त काही कायद्यांचा आणि व्यावहारिक ज्ञानाचा सांगड घालणं आवश्यक आहे. कायदा इतका पण टोकाचा असू नये की तो पाळताच येऊ नये. थोडंसं सांगड घालणं आवश्यक आहे प्रॅक्टिकली. शेवटी कायदा आहे, खाता आहे, सरकार आहे, त्यांचे नियम हे पाळलेच पाहिजेत. ते पाळत असताना वस्तुस्थिती, रिॲलिटी काय आहे याचा समावेश निश्चितच झाला पाहिजे. अपेक्षा म्हणून तिसरा शब्द आहे प्रशासनातील आपले कनिष्ठ सहकारी. ते ना, मी कनिष्ठ नाही म्हणणार, सहकारी म्हणणार. आणि हे सगळे माझ्या प्रत्येक हाकेला व देतात. म्हणजे मगाशी मी उल्लेख केला, वैभव आहे, सागर आहे, रोडेसाहेब आहेत, माझे सगळे हे मी सांगितलं आहे आणि मला जमत नाही असं कधी म्हणत नाही. आणि ह्यांच्या ते स्वतः आणि त्यांच्या घरातल्या धर्मपत्नी साहेबांबरोबर चाललं आहे, म्हणजे चांगलंच काहीतरी करायला चाललं आहे, हा विश्वास ते आमच्यावर टाकतात. त्या विश्वासाबद्दल त्यांचं आणि त्यांच्या सहचार्याने सगळ्यांचं धन्यवाद आहे. वा वा, क्या बात आहे. त्याबद्दल सगळ्या टीमसाठी शाळाच्या परत एकदा इतिहासात जाऊन दुर्गेश्वर रायगडामधील जगदीश्वर मंदिर हे ना माझ्या आयुष्यातलं एक असं वेगळा गप्पा आहे की जिथं मी लग्नाच्या अगोदर मारुतीला लोक जातात, मी जगदीश्वरला होतो, त्याला व्याडेश्वर म्हणतात, तर तिथं मी बसलेलो होतो. तिथून म्हणजे महाराजांची समाधी आणि जगदीश्वर असा एकच तो कॅनव्हास आहे, हा वेगळा काय कॅनव्हास नाही आहे. MPSCची माझी मुलाखत होती, इंटरव्ह्यू, पोरं ते मॉक इंटरव्ह्यू देतात, कोण ब्लेझर घालते, कोण कोट घालते, असे अनेक प्रकार असतात प्रत्येकाचे. माझा कॉन्फिडन्स आहे की मी रायगडावर गेलो आहे, तिथं बसलो आहे, डोळे बंद केले, तासभर बसलो आहे, मला आत्मविश्वास आहे की माझं सिलेक्शन होणार, म्हणजे मी चांगला इंटरव्ह्यू देणार आहे. हे 2-3 जे अनुभव आहेत ना, किंवा इवन नवीन माझं पोस्टिंग कुठलं पण असेल, पोस्टिंगला हजर होण्यापूर्वी रायगडला जाऊन येतो आहे, किंवा हजर होऊन 2-3 दिवसानंतर रायगडला जाऊन येतो आहे. आणि पनवेलला पण जॉईन झालो ना तर रायगड मार्गे झालो होतो, दर्शन घेतलं आणि मग पनवेलला आलो. ह्या गोष्टी खरं तर मी कधी बोललो नसेल किंवा कोणाला माहीत पण नसेल, पण तसा मी वेळ आहे. मी सांगितलं की लहानपणी खडा घेऊन माझा सुरू झालेला प्रवास, रायगडचा खडा घेऊन सुरू झालेला प्रवास इथंपर्यंत येऊन पोचला आहे. पनवेल जिल्हा रायगड हे लिहिताना मला फार आनंद होतो. आणि मी आता पनवेल करत झालो आहे, माझ्या पत्त्यामध्ये काय मुक्काम पोस्ट खारघर तालुका पनवेल जिल्हा रायगड हे कायच असणार आहे. हे त्यापेक्षा काय असतं फक्त चांगलं. सर, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊया. छान प्रकारे चालली आहे मुलाखत आपली, पण एक मुद्दा म्हणून सांगा बरं आता की लग्नाच्या आदल्या दिवशी पण आपण किल्ल्यावरती होतात. हां, लग्नाच्या अगोदर 2 दिवस, म्हणजे आदल्या दिवशी असं नाही प्रत्यक्षात, पण अगोदर 2 दिवस मी रायगडला होतो. ते कोणी सांगितलं की मारुतीला जायला लागतंय म्हणून, तर तुमचा गट बदलतोय म्हणे, मारुतीचा गट वेगळा असतो, नंतरचा गट वेगळा असतो. आता आपल्याला काय गटाचा फरक पडत नाही, आपल्याला काय कुठं सत्ता नाही चालवायची, परंतु मी विचार केला की आयुष्यातलं एक मोठा टर्निंग पॉईंट आहे. जसं मगाशी मी सांगितलं की MPSC करताना सुद्धा, मुलाखत देताना, नवीन पदावर जॉईन होताना प्रत्येक वेळेस मी रायगडला गेलो. त्यावेळेस मला असं वाटलं की नाही, आयुष्यातला फार मोठा निर्णय आहे. आणि तो निर्णय घरातल्या सगळ्यांनी मला सांगितलं होतं की तुझं तू घे बाबा, हे MBBS, पोस्ट ग्रॅज्युएशन, तू BMS, सगळे आपलं तुझं तू बघ बाबा, आम्हाला परत लफडं झाल्यावर मध्ये धरू नकोस. त्यामुळे मी ठरवलं होतं की नाही, हा निर्णय माझा बरोबर आहे, मी जो घेतला आहे तो निर्णय चुकणार नाही आहे, आणि यासाठीचं आत्मबल मला फक्त रायगडावर मिळणार आहे. त्यामुळे रायगडला आलो, बसलो, गेलो, छान वाटलं मला. रायगड हे
महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसासाठी शक्तीस्थळ आहे, स्फूर्तीस्थळ आहे. रायगडाबद्दल काय बोलावं, मी कोकण देव्याला गेलो होतो, कोकण देव्यातून रायगड बघतो ते फोटो आहे. तो फोटो माझ्या आयुष्यात सर्वात मला आवडलेला फोटो आहे. कसा रायगड मी छान बघतोय, समोर रायगड आहे. रायगड फार समोरून फार क्वचित दिसतो. कोकण दिवा आणि लिंगाणा असे 2-3 ठिकाणं आहेत, तिथून रायगड फार सुंदर दिसतो. रायगडाची अनेक रूपं मला बघता आली, अनेक ऋतूत, अमावस्येला गेलो आहे, पौर्णिमेला गेलो आहे, उन्हातानात गेलो आहे, कधी गेलो नाही, असंख्य वेळा गेलो रायगडला. ते रूपं बघता आली, ह्यासारखं भाग्य नाही. हे व्यावहारिक यश जे असतं, चांगलं पोस्टिंग, मान मारातं, हे तुम्ही जे आमचं कौतुक ते करता, कधी मनापासून कधी मनाच्या इच्छेविरुद्ध, हे सगळं तात्पुरतं आहे, हे निघून जाणार आहे. 18 वर्षानंतर तर मला कोणी कुत्रं विचारणार नाही, मला खात्री आहे. जे टिकेल ना, हे 100 किल्ले बघितले, ते आयुष्यभर टिकेल. आज 100वर आहे, उद्या निश्चितच 200 गाठणार आहे, ही मला खात्री आहे. हे शाश्वत आहे, पद शाश्वत नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या एकदा. आता शेवटचा रॅपिड फायर राऊंड आहे. आपण अनेकदा टी व्हीवरती बघितलं असेल, तर ह्याच्यात फार बोलायला संधी नाही आहे. 2 जे पर्याय असतील त्याच्यातला एक निवडावा लागेल. अगदीच वाटलं तर एखाद वाक्य हरकत नाही. आई बाबा समोर आहेत, तर लहानपणी मस्ती केल्यावर कसं उभं राहायला लागल्यावरती कसं नेमकं उत्तर द्यायचं असतं, तसं आत्ता आहे. आणि आपण प्रशासकीय अधिकारी आहेत हे विसरून आणि शिवभक्त आहेत ही जाणीव ठेवून खरं खरं उत्तर द्याल अशी मी तुमच्याबद्दल खात्री बाळगतो. साहेब, सगळ्यात भावलेला किल्ला कुठला? म्हणजे हा प्रश्न सागरनंच खरं तर काढलेला आहे की राजगड का साल्हेर, 2 पैकी एक निवडायचं आहे आता. साल्हेर. वा, क्या बात आहे. तुम्हाला पूर्ण वेळ कोणतं काम करायला आवडेल, प्रशासकीय अधिकारी का दुर्गप्रबंधी? दुर्गप्रबंधी. वा वा, टाळ्या टाळ्या. जाहीर कार्यक्रमामध्ये असं उत्तर, हा, ही प्रतिक्रिया फार सुंदर होती. खरोखर त्या प्रतिक्रियेसाठी टाळ्या. प्रतिक्रिया काय माहिती का? नाही, त्यासाठी बायको खंबीर आहे, पोटा पाण्याची चिंता नाहीये. बघा, उत्तर पण देऊन टाकलं त्यांनी. थोडेसे प्रश्न अवघड होऊ शकतात. कोणत्या महापालिकेत काम करायला जास्ती आवडेल, अंबरनाथ का पनवेल? 100% पनवेल. ह्याचं कारण सांगतो. मला इथं झालेत 5 वर्ष. तुमच्यापैकी फार लोकांना मी माहिती नसेल, पण पनवेलला माझं 5 वर्ष होऊन आता 6वं लागलं आहे. आता मी पनवेलकर पण झालो आहे, इथंच राहतो कायमस्वरूपी. अंबरनाथ नो डाऊट फार सुंदर शहर आहे, ते फार चांगलं पण आहे, परंतु जेव्हा मी लांबचा विचार करतो पनवेल. पाचगणी नाही का? पाचगणी सेकंड होम आहे. मी मूळचा तसा पाचगणीचा आहे, पाचगणी स्थायिक झालो आहे, परंतु पूर्ण आयुष्याचा विचार केला तर पनवेल हे सुंदर शहर आहे, फार सुंदर शहर आहे. आपल्या शहराचं कौतुक आहे. जस्ट एक ॲडिशनल वाक्य ॲड करतो मी. प्रबोधनकार ठाकरेंचं जे आत्मचरित्र आहे ते तुम्ही वाचा. जुनं पनवेल किती रम्य होतं ना, ते तुम्हाला कळेल. पनवेल फार सुंदर शहर आहे, फार सुंदर. वा. कोणता जिल्हा सगळ्यात जास्ती आवडला, सातारा, ठाणे का रायगड? एक सांगायचं. सातारा. 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 सातारा जिल्हा. हे मी नाव सांगताना हेच आवाज का केला बरं सातारचा? त्याची इच्छा आहे का? त्यांनी बंद केला वाटतं. सर्व समावेशकता आहे. आधी पनवेल म्हणाले, रायगड जिल्ह्याच्या लोकांना खुश केलं. ऐतिहासिक लेखन म्हणून कोणाचा प्रभाव जास्ती पडला? एक उत्तर पाहिजे. बाबासाहेब पुरंदरे का प्राचार्य शिवाजीराव भोसले? बाबासाहेब पुरंदरे. जास्ती शिस्तप्रिय कोण वाटलं, देशमुख साहेब का चितळे साहेब? जास्त शिस्त म्हणजे गणेश देशमुख साहेब, सुधाकर देशमुख साहेब का चितळे साहेब? ऑफकोर्स सुधाकर देशमुख साहेब. मंगेश चितळे साहेब हे माझे मित्र आहेत, सहकारी आहेत. गणेश देशमुख साहेब हे माझ्या भावाप्रमाणे आहेत. पण सुधाकर देशमुख हे हातात त्यांचा चेहरा समोर अशी काठी घेतलेला किंवा असाच येतो, त्यामुळे सुधाकर देशमुख साहेब. वा 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 वा. तिन्ही मान्यवरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आपल्या सहकार्याचं कौतुक आणि एक विशेषत्व बघायला हे सगळे लोक इथे जमलेले आहेत. आता माझ्याकडनं सगळ्यात शेवटचा प्रश्न, कोणते प्रथमेश सोमण तुम्हाला जास्ती आवडतात, इतिहासप्रेमी का कुशल राजकारणी? ऑफकोर्स त्यांचा माझा परिचय इतिहासप्रेमी म्हणून झाला आहे आणि तो तसाच कायमचा राहील. राजकारणात त्यांना सुवर्णसंधी निश्चितच मिळो, शुभेच्छा आहेत, परंतु इतिहासप्रेमी म्हणून निश्चितच ते माझ्या कायमस्वरूपी स्नेह आहे. राजकारणात असून स्वतःची कलाप्रेमी, संस्कृतीप्रेमी, धर्मप्रेमी, इतिहासप्रेमी ही ओळख कायम ठेवणाऱ्या माझ्या मित्रासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यामुळे माझं बोलणं आता आवरून या सगळ्या लोकांसाठी तर कार्यक्रम आहे,
यूट्यूबला कितीही सर्च केलं तरी असा कार्यक्रम पाहायला मिळणार नाही. व्ह्यूज काउंट किती होतो आणि आपल्याला प्रसिद्धी किती मिळते यासाठी साहेबांचं हे बोलणं नाही, सांगणं नाही. एक खरा शिवभक्त, गडकोट किल्ले फिरणारा माणूस आज मनापासून आपल्यासमोर व्यक्त झाला. आपण त्यांचं फार मनापासून स्वागत करूया, त्यांना खूप धन्यवाद देऊया. त्यांचं नाव प्रशांत आहे, तर महासागराची जी खोली असते, गांभीर्य असतं, ते त्यांना लाभो. आणि त्यांचा आवडता महाराष्ट्रातला सगळ्यात उंच किल्ला जो साल्हेर आहे, तेवढी उंची त्यांना आयुष्यात गाठता यावं. 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हा कार्यक्रम होतोय, त्यांचं 100 वर्ष पूर्ण झाल्यावर पण हा एखादा कार्यक्रम हो आणि त्याला मुलाखत घेण्याचं भाग्य देखील मला मिळेल. अशा दोन्ही इच्छा ईश्वराकडे व्यक्त करतो. मी दरवर्षी मी मूळचा डॉक्टर आहे, जरी आज अधिकारी असलो तरी सुद्धा मी मूळचा डॉक्टर आहे. वर्षातून एक 8 दिवस माझी बायको आणि मी गडचिरोलीला सर्जिकल कॅम्प करायला जातो. डॉक्टर अभय बंग, डॉक्टर अनिल बंग यांचा तिथं जो प्रकल्प आहे त्या आम्ही दरवर्षी सर्जिकल कॅम्प करायला जातो. नोकरीच्या व्यतिरिक्त काय आपण आवडीनिवडी जपल्या पाहिजेत, त्यापैकी सामाजिक बांधिलकी जपणारा हा एक छंद आहे. जसं गडकिल्ले फिरणं, तसं दरवर्षी गडचिरोलीला जाऊन कॅम्प करणं. ह्याची कुठलीही जाहिरात किंवा फेसबुक काही न करता हे काम आनंद मिळण्यासाठी करत राहतो. हे एक आवडता विषय आहे. सर्वांना मनापासून नमस्कार. अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. अतिशय सुरेख आणि ज्याचं वर्णन अनुभव किंवा अनुभवाचं वर्णन करता येतं, अनुभूतीचं वर्णन करता येत नाही. अनुभूती आम्ही घेतोय. प्रथमेशला मनापासून धन्यवाद, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. सर, आपण डॉक्टर आहात, BAMS आहात, आपण किल्ले फिरता आणि त्याच्यामुळे आपला जंगलाशी कायम संबंध येतो. तर BAMS म्हणून तिथली कुठेही तुम्हाला असं वाटलं का की तिथल्या जागेचं वैशिष्ट्य आणि त्या जंगलातल्या औषधी वनस्पती यांच्यावर तुम्ही कधी अभ्यास केला का? किंवा तुमचा जो व्यवसाय पूर्वी होता, आता नसला तरी आता त्याची गरज आहे, आता बहुतेक लोक आयुर्वेदाचा म्हणजे वापर करतात, तर असं कुठे तुम्ही त्या दृष्टीने तिथे बघितलं का किंवा तसा काही विचार आहे का? अनुभव तर मला नक्कीच आले. आता काही गडकिल्ले गेल्यानंतर जुलाब होत असतील किंवा पोटात दुखत असेल तर तिथली स्थानिक लोक काही औषधं देतात. कळत नाही कोणतं झाड आहे काय ते. कारण आपण काय झालं आहे आजकाल, मार्केट नेमच्या नादामध्ये बसतो की गोळी लिहून द्या. प्रत्यक्ष झाड वापरलं हे फार कमी घडतो. जखम झाली, अमुक झाडाचा पाला तुम्ही करा. हे स्थानिक आरोग्य व्यवहार आरोग्य जे आहे ना, हे खूप मिळतं. सुमारगडला मला अनुभव आला. पायाला खूप क्रॅम्प येत होते, गुडघा दुखत होता. त्या माझ्यासोबतच्या माणसानं मला काहीतरी लावायला दिलं, ते पाला पिळलं, काय झालं 10 मिनिटात मी बनवलं. हे असे व्यवहारज्ञान जे आहे ना, हे खूप मिळतं आपल्याला. आमचे एक मित्र डॉक्टर मोहन सोनवणे म्हणून, ते मागाशी जे मी सांगितले की तज्ज्ञ लोकांना घेऊन फिरायचं, ते MD आयुर्वेद आहेत. किल्ल्यावर गेल्यानंतर प्रत्येक झाड हे कशासाठी उपयोगी येतं, त्याचा काय कल्प कुठला करायचा आणि कसा करायचा ते सांगत असतात. त्यामुळे ते एक जुनं जे ज्ञान आहे ते विसरू पाहतोय, ते परत रिफ्रेश होत जातात ते सुद्धा ज्ञान. तो जो मगाशी तुम्ही सांगितला रायगड प्रदक्षिणा, ते आपल्या पनवेलजवळचेच किरण शेलार म्हणून एक आहेत. ते दरवर्षी रायगड प्रदक्षिणा हा उपक्रम राबवतात. तर रायगड प्रदक्षिणा, मी डाकेसाहेब होते, डाकेसाहेबांचं मी फार आभार मानतो. त्यांना कळलं ह्याचं काही खरं नाही. माझं वजन त्यावेळी जास्त होतं, प्रचंड दुखत होते पायाने. जवळपास 16 किलोमीटर लांबीची ती प्रदक्षिणा आहे आणि फार अवघड आहे. रस्ता असा नसतोच. एक पाऊल ठेवल्यानंतर दुसरा कुठं ठेवायचा हा प्रश्न असतो. झाडं तोडत जायचं किंवा गवत कापत जायचं, मग तुम्हाला पाऊल ठेवायला जागा मिळेल. आणि विश्रांतीसाठी कुठेही जागा नाही. आम्ही सकाळी 6ला मोहीम सुरू केली होती, ती मला वाटतं रात्री 9 वाजता संपली होती. असं आम्ही मिळून 15 तास चालत होतो. दिशाही कळत नव्हतं. जंगल इतकं दाट आहे ना की दिशाच कळत नव्हती. आम्ही टकमक टोक कधी क्रॉस केलं, भवानी टोक वर चढलो, खाली उतरलो, पाऊस पडून गेलेला होता, दव होतं. फार म्हणजे मी विसरू शकत नाही तो अनुभव. डाकेसाहेब ते माझे साथी होते. तो फार जबरदस्त अनुभव होता. मात्र पण एक गोष्ट आहे की जसं आपण शंभू महादेवाला प्रदक्षिणा घालतो, आपल्या देवतेला प्रदक्षिणा घालतो, तसा तो रायगड प्रदक्षिणा खालून घालणं तो फार थ्रिलिंग अनुभव आहे. मी तो कधी विसरू शकणार नाही, रायगडची प्रदक्षिणा. दुसरं गोष्ट, रायगडला मुक्काम केला आहे. रायगडला मी कोजागिरीला मुक्काम केला आहे, कोजागिरी पौर्णिमेला. त्यानंतर शासकीय पुण्यतिथी जी महाराजांची साजरी केली जाते ती एप्रिलमध्ये केली जाते. परंतु महाराजांचं निधन झालं तो हनुमान जयंतीचा दिवस होता. त्या दिवशी पौर्णिमा असते आणि त्या दिवशी तिथीनुसार कोणी साजरं करत नाही काहीच. सो त्या दिवशी गर्दी नसते. त्यामुळे अनेक वेळा म्हणजे किमान 4 ते 5 वेळा मी हनुमान जयंतीला
चैत्र पौर्णिमा असते ती, हां. तर त्यावेळेस रायगडला गेलो आहे 2 वेळा, तर विथ फॅमिली मी गेलो आहे. आणि रायगड चांदण्यामध्ये पूर्ण हिंडलो आहे मी. समाधीजवळ सकाळ उजेडोपर्यंत बसलो आहे आणि ते अनुभवले की याच दिवशी अमुक अमुक वर्षापूर्वी इथे महाराजांच्या चितेचे निखारे असतील, याच दिवशी इथं अमुक अमुक असेल, या दिवशी रायगड काय खिन्न असेल. रात्रीचं वास्तू बोलते. तुम्ही बघा, शहर पण दिवसा कोलाहल असतो, रात्री रस्ते बोलतात असं मला वाटतं. तसं रात्री किल्ला बोलतो. रायगड तर निश्चितच बोलतो आणि ते ऐकण्यासाठी फक्त तेवढे कान तुमचे जागृत पाहिजेत. रायगडाचा अनुभव जबरदस्त आहे, सांगू शकत नाही. पावसामध्ये पण रायगड फिरलो आहे मी. पडत्या पावसामध्ये अगदी समाधीजवळ बसलो आहे. तिथे बाजूला पोलिसांचं एक चौकी आहे, त्यामध्ये बसून म्हणजे हे अनुभव फारच वेगळेच आहेत, शब्दात अनुभूती सांगू शकत नाही. तर नमस्कार. आपण अनेक किल्ल्यांबद्दल माहिती दिली, पण इंजिनिअरिंग मार्वल आणि चॅलेंजिंग असा जंजिरा जो किल्ला आहे याच्याबद्दल थोडंसं एलिब्रेट करावं असं मला मनापासून वाटतं. कारण त्या किल्ल्याला जाताना जो वेळ लागतो, त्या काळात असा किल्ला कसा बांधला गेला असेल, कायम एक मनाला पडणारा प्रश्न आहे. त्याबद्दल थोडं आपण सांगावं. खरंच इतके जलदुर्ग बघितले ना तरी जंजिरा हा खरंच अभेद्य आहे. ज्याने कोणी बांधला, आता काय लोक म्हणतात सिद्दी कासिमनं बांधला किंवा आणि कोणी बांधला, पण माझ्या मते भारतात त्यांनी बांधलेलं काहीच नाही आहे. जे काय आहे ते शिवपूर्व काळापासूनचं आहे. कोणतरी हिंदू पाळेगार असतील, कोणी असतील, त्यांनी तो बांधला. त्यांची नावं कदाचित इतिहासामध्ये नसतील. आपण जंजिरा म्हणलं की लगेच सिद्धीचं आठवतो आपल्याला, तसं नाही. त्याच्या अगोदरचे ज्याने कोणी बांधलं ना, अप्रतिम. आजसुद्धा टावकासुद्धा उडलेलं नाही तटबंदी, टावकासुद्धा. म्हणजे एवढे रचना ग्रेट आहे, म्हणजे सॅल्यूट आहे त्या माणसांना की ज्यांनी ते बांधलं असेल. तसंच सिंधुदुर्गचा किल्ला पण आहे बघा, सेम आहे. त्या किल्ल्यावर तुम्ही आवर्जून जाऊन बघा, महाराजांच्या हाताचा ठसा आणि पायाचा ठसा फक्त त्याच किल्ल्यावर आहे. तुम्ही आवर्जून जेव्हा कधी गोव्याला जाल किंवा सावंतवाडीला जाल, वाट वाकडी करून त्याला हस्तस्पर्श करून आशीर्वाद देऊन तुम्ही या. आयुष्यातला फार मोठा ठेवा आहे हा सिंधुदुर्गचा. जंजिरा किल्ल्याबद्दल मी सांगेन की असं वाटतं फक्त की अरे कधीच जिंकला नाही हा किल्ला, पण ठीक आहे, इतिहास आपल्या हातात नाही शेवटी. पण किल्ला मात्र अभेद्य आहे. त्यासारखा अभेद्य किल्लाच कुठं नाही आहे, भारतात तर नाही. सर नमस्कार, माझं नाव श्रेयस आहे. मी आपल्याला असं विचारू शकतो की अनेक किल्ले आहेत जिथे राहता येतं, रायगड आहे किंवा आता शिवनेरी सुद्धा केला आहे. अशा ठिकाणी सरकारी शाळा किंवा एनसीसीचे कॅम्प घेऊन इथली स्वच्छता राखता येईल आणि ते काय असं काही प्रस्ताव आहे का? चांगला विषय खरं तर, पण शासकीय धोरणांचा भाग आहे हा. पुरंदरला असा प्रयोग चालू झाला आहे. आय थिंक पुरंदर शिवनेरी दोन्ही पण ठिकाणी हा प्रयोग चालू आहे, परंतु शेवटी शासकीय धोरणांचा भाग आहे. पण त्यानिमित्तानं किल्ले वापरामध्ये येतील, लोकांचे पाय खिल्ले लागतील, निश्चितच चांगलं होईल असं काय सरकारनं केलं तर. सर, एक पनवेलकर तुम्ही आता कायमस्वरूपी झालात, आता तुम्ही सांगितलं, आणि जवळपास 52 किल्ले तुम्ही पनवेल परिसरात, म्हणजे ही नवीन माहिती आहे पनवेलकर असून सुद्धा. तर एक पनवेलकर म्हणून मला उत्कंठा आहे की आपल्या पनवेलच्या परिसरामध्ये फिरल्यानंतर, किल्ले पाहिल्यानंतर पनवेलचा इतिहास किती मागे जातो, आणि समजा जर सांगायची असेल एखादी जागा अशी, तर कोणता किल्ला किंवा व्यापारी वाट अशी काही माहिती मिळू शकते का? पनवेलबद्दल बोलायचं तर पहिलं तर पनवेलचं बंदर, हे बंदर आज जरी अस्तित्वात नसलं तरी पनवेल हे पूर्वीचं आंतरराष्ट्रीय ख्यातीचं बंदर होतं. व्यापार सगळा चालायचा. हा व्यापार लोणावळ्यावरून पुढं पुणे, जुन्नर अशा ठिकाणी जायचा, आणि जुन्नरला जगाशी जोडणारं जवळचं बंदर जुन्नर किंवा पुणे असेल तर हे होतं. जवळचा प्रबळगड किल्ला आहे. ह्या बंदरावर लक्ष ठेवण्यासाठीचा मोठा किल्ला कुठला? प्रबळगड किल्ला होता. वर चढला की लोणावळ्याचा तो लोहगड, विसापूर, आणि या ठिकाणी राजमाची किल्ला, म्हणजे पहिलं प्रबळगड, नंतर राजमाची, लोहगड, विसापूर, आणि मग पुढे घाटावर जायचं. ही सगळी किल्ल्यांची शृंखला आहे. या ठिकाणी इसवी सन पूर्व काळातली सुद्धा आज लेणी आढळतात. फक्त किल्ले जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा त्या किल्ल्यांच्या जवळपास जर लेणी असतील, एक समज आहे की बुद्धकालीन लेणी म्हणण्याचा किंवा पांडवकालीन, तसं खरं तर नाही आहे. अनेक लेणी सातवाहनकालीन आहेत, वाकाटककालीन आहेत, शिलाहारकालीन आहेत, अशी सगळी लेणी असतात. ज्या ज्या ठिकाणी हे लेणी आहेत ना, तो भाग फार प्राचीन. पनवेलच्या जवळ 2 ते 3 ठिकाणी किमान ब्राह्मी लिपीतले शिलालेख आढळतात. ब्राह्मी लिपी ही इसवी सन पूर्व काळातली आहे. म्हणजे आज जसं इंग्लिश ही जगाची भाषा आहे, तशी ब्राह्मी लिपी ही त्या काळात जगाची भाषा होती. म्हणजे पूर्व आशियापासून ते पश्चिम आशियापर्यंत ब्राह्मी वापरली जायची. त्या ब्राह्मीचे सगळे ब्राह्मीमध्ये शिलालेख हे पनवेलच्या 2-3 किल्ल्यावर सापडतात. त्या अर्थी पनवेलचा इतिहास हा इसवी सन पूर्व काळापर्यंत मागे जातो, ही मात्र निश्चित. अशा ठिकाणी आपण राहतो
आपण शेवटचा प्रश्न घेऊया. नमस्कार सर, मी भरत ठाकूर निसर्ग मित्र पनवेल संस्थेतर्फे गेली 30-35 वर्ष निसर्गात भटकतोय, गडकिल्ले करतोय. आपण आता अतिशय छान भटकंती केली निसर्ग निहाळला, आणि यामध्ये जेव्हा निसर्गात किंवा गडाजवळ जातो तेव्हा पर्यावरणाची चांगली जाणीव होते माणसाला, आणि ही सगळी जाणीव आपल्याला आहे, तुमच्या वक्तव्यातून ती जाणवली. तर त्याचा तुम्ही उपयोग प्रशासकीय सेवेमध्ये काही केलात का? की आता तुम्ही शहरांमध्ये असता तर शहरांमधलं पर्यावरण व्यवस्थित राहावं त्याच्यासाठी तुमच्याकडून काही प्रयत्न झालेत का, किंवा ते कशा प्रकारे व्हावे असा माझा प्रश्न आहे. गडकिल्ल्यावर जेव्हा हिंडतो तेव्हा तिथला निसर्ग, तिथली जंगलं ही अबाधित राहिली पाहिजेत. आपलं उदाहरण जवळचं घ्या, प्रभागड किल्ला आहे, अफाट जंगल आहे त्या किल्ल्यावर. मला असे वाटतं की तसंच जंगल तिथपासून हक्केच्या अंतरावर असणाऱ्या पनवेलला का निर्माण होऊ नये. आपला निश्चित प्रयत्न राहील की पनवेलला अशी काही जंगलं, अर्बन फॉरेस्ट आपण निर्माण करावेत. तिथलं जे पर्यावरण आहे, नितळ वाहणारे झरे, नद्या, असं आपण पण केलं पाहिजे. आणि सुदैवानं पनवेलचं पर्यावरण हे इतर शहरांच्या मानानं खरंच खूप चांगलं आहे. किल्ल्यावर गेल्यानंतर असा भूतकाळ आणि आज असलेलं आपलं वर्तमान काळ, म्हणजे मी ह्या वर्तमान काळ आणि भूतकाळाची सांगड खरंच घातली गेली पाहिजे, आणि ते आपण घालतोय. सर नमस्कार, माझ्या जवळपास 1-1.5 तासापासून महाराष्ट्राच्या राखट वैभवाची जी तुम्ही आम्हाला सगळ्यांना अनुभूती करून दिली त्याबद्दल तुमचे आभार. मला एक इथं आपल्याला विनंतीवजा प्रश्न आहे. मी काही माझ्या तपास कामासाठी मी बऱ्याच वेळा जयपूर आणि उदयपूर जात होतो. त्यावेळेस मी किल्ल्यांना भेट दिली तिथल्या, तर तिथल्या माझ्या काउंटर पार्टने मला थोडंसं टीजिंग केलं की आमच्या राजस्थानचे किल्ले बघा किती छान आणि सुस्थितीत आहेत, तुमच्या महाराष्ट्राच्या किल्ल्यांची अवस्था काय आहे तुम्ही बघा. ही जरी वास्तवता असली पण त्यांच्या मागचं ऐतिहासिक कारण वेगळं आहे. मी त्यांना त्यावेळेस अगदी कणखरपणे सांगितलं की तुमच्या किल्ल्यांनी सपशेल शरणागती पत्करली, सोयरीक केली, परंतु आमचे किल्ले जाणेपणे लढले, त्यामुळे परंतु या पलीकडे जाऊन आपण एक उच्चपदस्थ अधिकारी आहात, तर आपल्या किल्ल्यांच्या वैभवाची जागरूकता नवीन पिढीमध्ये यावी यासाठी शासकीय स्तरावर जर आपण काही प्रयत्न केले तर ते बरं येईल असं मला एक विनंती आहे. धन्यवाद. निश्चितच शासनानं केलं पाहिजे. मला असं वाटतं की शासनानं निश्चितच केलं पाहिजे. पण एक गाव दत्तक किल्ला जर घेतला आपण तर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून खूप चांगली कामं करता येतील. हिंदुस्थान प्रतिष्ठान आहे, दुर्गवीर प्रतिष्ठान आहे, सह्याद्री प्रतिष्ठान आहे, हे खूप खूप चांगली कामं चालतात. साहेबांनी जे सांगितलं की महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची अशी अवस्था का झाली, कारण आपण लढलो, सोयरीक नाही केली. राजपूतांच्यामध्ये आणि मराठ्यांच्यामध्ये हाच मोठा फरक आहे. 1818 साली आपला तसा मराठ्यांचा पराभव झाला. इंग्रजांनी ठरवून आदेश काढून सर्व किल्ल्यावर खंत्या लावल्या, सुरुंग लावले. उद्देश एकच की या किल्ल्यांच्यावर पुन्हा कुणीही जाऊ नये, या किल्ल्यांच्यामधून कोणी स्फूर्ती घेऊ नये. कारण त्यांना माहिती होतं रायगडकडे नुसतं बघितलं तरी तुमचं रक्त उसळू लागेल. त्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या वाटा मोजवल्या. प्रत्येक किल्ला त्यांनी सुरुंग लावून तोडला, आणि तोच आज आपण बघतो. राजस्थानला यातलं काहीच नाही झालं. त्यामुळे तिथे असणारे हॉटेल्स आहेत, 5 स्टार हॉटेल्स आहेत, पण या हॉटेल्समधून संस्कृती, इतिहासाचे स्कूलिंग हे बघायला मिळणार नाही. ते या खिंडारामधूनच बघायला मिळेल. तर जगाला खिंडारा वाटलं तर तेच आमचं तीर्थक्षेत्र आहे, तेच आमचं ऊर्जा क्षेत्र आहे. नमस्कार. बायकोचाच प्रश्न. माझा एक प्रश्न नाही, प्रश्न मी घरी विचारेन. मी एक आठवण सांगणार आहे की जसं तुम्ही दुर्गवेढा म्हणताय, म्हणजे मी बऱ्याच वेळा राबवते खूप दुर्गवेढा असणारी, पण तरी सुद्धा सांगते. आमच्याकडे जेव्हा 4 चाकी गाडी नव्हती तेव्हा हा दुर्गवेढा प्रतापगडावर महाराजांचा पुतळा बघायला आणि तिथे त्यांना नमस्कार करायला भर पावसामध्ये सायकलवर, त्याच्यानंतर भर पावसात तो पुतळा कसा दिसतो, त्याच्यावर पडणारा पहिला सूर्यकिरण कसा दिसतो, चांदण्यामध्ये तो पुतळा कसा दिसतो, अशा असंख्य वाऱ्या त्यांनी केलेल्या आहेत. आणि दुसरी आठवण म्हणजे आमचा मुलगा जेव्हा नीटची एक्झाम देत होता त्यावेळेला आपण बऱ्याच वेळा, म्हणजे मी आई म्हणून काही पूजा केल्या असतील, तर प्रशांतने केलेलं नवस म्हणजे महाबळेश्वर पासून प्रतापगडावर चालत जायचं. जर भार्गवचा गव्हर्नमेंटला
MBBS नंबर लागला तर महाबळेश्वर पासून प्रतापगडावर महाराजांना मुजरा करायला चालत जायचं आणि महाराजांच्या आशीर्वादाने त्यांनी पूर्ण होते. हे 5 ते 6 तास चाललो होतो, फार काही नाही, परंतु 20 किलोमीटर आहे. त्या चालण्याचे पण मला भन्नाट अनुभव आले. एरवी कोणी लिफ्ट मागितलं तरी देत नाही, पण त्या दिवशी मला इतके लोक भेटले, कुठं चाललाय सोडू का म्हणून. पण छान आलं. एसटीतून उतरलो, स्टँडवर थेट प्रतापगडला गेलो चालत. आणि एकटा बरं का, म्हणजे सोलो एकटं फिरा बरं का, मी आवर्जून सांगेन एकटं फिरलं पाहिजे. चुकलं पण पाहिजे, धडपडलं पाहिजे, काही झालं चालेल, एकटं फिरा, त्याशिवाय आत्मविश्वास कधीच येणार नाही. शेवटचा प्रश्न माझा असल्यामुळे मी लाईटर नोटवरती तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात, एवढ्या मोठ्या पदावर आहात. आपण मगाशी सांगितलं काही किल्ल्यांवरती तुम्ही जात असताना खालच्या काही लोकांनी तुम्हाला मज्जावर वेगळा त्रास दिला. तर असा कुठल्या अनुभवामध्ये की तुम्हाला असा त्रास दिला गेलाय आणि तुम्ही त्याला जानते हो किससे बात कर रहे हो असं करून त्याला प्रशासकीय हिसका दाखवला, असा काही किस्सा आहे? नाही, मी 1 तास बोलतो, 1 मिनिटात धाव खाल्ला. मी अधिकारी आहे याची जाणीव होतच नाही कित्येक वेळा. म्हणजे ऑफिसमध्ये सुद्धा मला आमचे वरिष्ठ कधी कधी म्हणतात अधिकाऱ्यासारखा वाग ना जरा. त्यामुळं बाहेर गेल्यानंतर तर अजिबातच जाणीव होऊ शकत नाही की मी अधिकारी आहे. त्यामुळे किस्से बात करते वगैरे काही नाही, सामान्य माणूस म्हणूनच त्या ठिकाणी असतो. एक किस्सा मी सांगेन आता, साहेब इथं आहेत म्हणून. कोकणदेव किल्ल्यावरून येत होतो आणि माझ्याकडे गाडी होती I-10. आता I-10 गाडी फारसं कोणी वापरत पण नाही, आणि असं फटका तुटक्या बरबडावर होतो, असं सगळे फार वाईट अवस्था होती ती. थकून मागून आलो होतो आणि ट्रॅफिकमध्ये त्याला वाटलं की ही गाडी थांबवावी. त्याने थांबवलं त्या पोलीस कॉन्स्टेबलने आणि सांगितलं लायसन काढा, हे काढा, ते फटफट. आमच्याकडे काहीच नव्हतं, गाडीच माझी नव्हती, तर मी काय करणार ना, PUC नाही, तुमचं लायसन कुठं आहे तेही सापडे ना मला. आणि त्याला मी सहज बोललो, गव्हर्नमेंटच्या माणसाला कशाला त्रास देत आहे. तर मला आठवलं बरं कसं आहे की मी गव्हर्नमेंटचा आहे म्हणून. तो मला कार्ड दाखव, कुठे कार्ड ते सॅकमध्ये कुठंतरी, सॅकमध्ये सगळा पसारच पडलेला. कुठे आहे मला त्यांनी विचारलं. म्हणलं मी ॲडिशनल कमिशनर आहे पुण्याला. मग त्याला सांगितलं की तुझ्या SDPOना फोन लाव. त्याने कोणाला लावला माहीत नाही मला, फोन किंवा म्हणला हो सकाळपासून लय ॲडिशनल कमिशनर बघितले. म्हणजे जरब देणं तर सोडा, आपला अवतार ना आपलं वागणंच हे असं असतंय की तो दिवस असतो ना, आपण आपलं पद प्रतिष्ठा सगळं घरात गुंडाळून ठेवलेलं असतंय, एन्जॉय करायचं असते आपलं आयुष्य, फुल एन्जॉय, काही नाही. मुलाखत अतिशय रंगतदार वळणावर असताना आपण थांबतोय, पण हे अशा टप्प्यावरती थांबणंच महत्त्वाचं असतं. खूप छान असलेली गोष्ट अशी अपूर्ण राहिली तर त्याच्यात वावगं काही नाही. कबीरदास महाराज काय म्हणाले की प्रेम हे जे शब्द आहेत ना ते 2.5 अक्षरांचे आहेत. कुठल्या महापुरुषांना, संतांना, लेखकांना, कवींना 2 किंवा 3 अक्षरात हे प्रेम बसवता आलं असतं, पण ते नाही बसवलं, ते 2.5च ठेवलं, तरच ते कायम टिकतं. परतची ओढ लागते. आज सगळंच माहिती करून घेतलं तर परतची ओढ राहणार नाही. हा माणूस पुन्हा पुन्हा आपल्या पनवेलमध्ये यावा, त्याचे पुन्हा पुन्हा कार्यक्रम हवेत, यासाठी या रंगतदार वळणावरती आपण थांबतोय. थांबण्यापूर्वी 2 गोष्टी फक्त. मॅडमनी सांगितलं किस्सा की सायकलवरनं जाणं. शिवप्रभू, माझे शिवप्रभू सकाळी कसे दिसतात, उन्हामध्ये कसे दिसतात, पावसामध्ये कसे दिसतात, संध्याकाळी सूर्य मावळतीला जातो तेव्हा कसे दिसतात. ही ओढ एका माणसाला लागते. एका माणसाला आयुष्याच्या पंच उषटकाली गडकोट दुर्गावरचा एखादा खडा आपल्या देवघरात ठेवावा असा वाटतो. मला वाटतं हे मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. माझी जिथे जिथे शिवप्रभूंवरती व्याख्यानं होतील तेव्हा सर आपलं नाव घेऊन मी हे सांगण्याचा प्रयत्न करीन, जेणेकरून तरुणाला खूप मोठी स्फूर्ती या सगळ्यातून मिळू शकेल. काय बोलावं, शिवाजी महाराजांचं स्मरण झालं आणि गदगदून आलं नाही असं कोणालाही होणार नाही. 1680 साली लौकिक अर्थाने महाराजांनी देह ठेवला, पण महाराज गेले असं तुमच्यापैकी कोणी म्हणेल का हो? नाही, ते आहेत. ते जर असतील तर त्यांचे कोणी मावळे कार्यकर्ते असले पाहिजेत ना. तर मी पाहतो 21व्या शतकातील एक पावळा आपण सगळ्यांनी गेल्या 1.5 तास अनुभवला. त्यांचंच नाव डॉक्टर प्रशांत प्रसाद. जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं 2 मिनिटं. आता साहेब बोलल्यावर मी पुन्हा बोलणार नाही. आभार प्रदर्शन ॲडव्होकेट प्रथमेश सोमण साहेब करतील. मी कदाचित महाराजांच्या काळामध्ये तिथंच असेल, महाराजांच्या पालखीचा भोई असेल,
असं मला वाटतं की पालखीचा बळी होण्याचा मान तेव्हा मला मिळाला असेल तर ठीक, आत्ता मिळाला आहे. एकच सांगेन की 75 वर्ष झाली स्वातंत्र्याला, म्हणून मागच्या वर्षी 75 किल्ले पूर्ण केले. ह्या वर्षी मला माझ्या वयाला 50 वर्ष होत आहेत. ह्या वर्षात कॅलेंडर इयरमध्ये मी 32 किल्ल्यांना भेटी दिल्या. उरलेल्या 6 महिन्यामध्ये 18 किल्ले, म्हणजे 50व्या वर्षी 50 किल्ले, 75व्या वर्षी 75 किल्ले, आणि पुढच्या वर्षी 2025 साल आहे त्यावेळी प्रतिज्ञा केली की नोव्हेंबर महिन्यामध्ये 25 दिवसामध्ये 25 किल्ले, रोज एक किल्ला बघायचा, हे करायचं. कारण रामदास स्वामी यांचं वाक्य मला आठवतं, महाराजांना शब्दबद्ध करण्याइतपत सामर्थ्य कुणाचंच नाही आहे. महाराज फार अवाक प्रचंड पसार असलेले होते. त्या इतिहासाच्या खोलात मी आत्ता जाणार नाही, परंतु शिवरायांशी स्मरावे, महाराजांशी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी ओढावे कीर्तिरूपे. महाराजांच्या पुढं आपलं जीवन हे खरंच तृणवत आहे. महाराजांच्या समोर आपण तृणवत आहे ही भावना आपण ठेवली पाहिजे. अहंकाराचा वारा न लागो राजसा. कुठलाही अहंकार, पद, प्रतिष्ठा, पैसा सगळं येतं आणि जातं. हा कुठलाही अहंकाराचा वारा आपल्याला लागू नये. इहलोकी ओढावे कीर्तिरूपे. कीर्तिरूपे ओढण्यासाठी मला आज जो व्यवहार मी करतोय, सरकारने मला जे पोस्ट दिले, जे पद दिले, त्यामध्ये मी इहलोकी काम करावं आणि कीर्तिरूपे ओढावं. म्हणजे प्रपंच असावे नेटका, नोकरी असावी नेटकी. हे सगळं करत असता या पालखीचं भुई मला होतावं हीच फक्त एक प्रार्थना करतो. आपलं मनपूर्वक आभार मानतो. आपण मला सहन केलं 2 तास. आपलं खूप खूप आभार मानतो.